वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपल्या सगळ्यांचे आभार आहे की आज एवढा टाईट शेड्यूल असूनही आज ही अटेंडन्स चांगली दिसते मला. कृपया झोपू नये, पहिलेच सांगते मी. झोप आली तरी उठा तुम्ही आणि पाठीमागे थांबा किंवा एक चक्कर तिकडे टाका, एक चक्कर इकडे टाका, पण प्लीज झोपू नका, नाही तर मला झोप येईल. ठीक आहे. तर हा 20वा जो भक्तीचा अंग आहे तो आहे कृष्ण तद्भक्त विद्वेष विनिदादी असहिष्णुता. म्हणजे कुठल्याही भक्ताची निंदा ऐकू नये. असहिष्णुता म्हणजे टॉलरेट नाही करायचं, सहन अजिबात नाही करायचं. दोन लोक जरी निंदा करत असतील तरी सांगायचं की अरे तिच्यामध्ये काहीतरी चांगला गुण आहे ते सांग, कशाला निंदा करायची. निंदा तर भगवंत सुद्धा आपल्या स्वतःच्या भक्तांची नाही करत. तर तुम्ही कुठले चांगले गुण बघा त्याच्यामध्ये. असं तर नाही आहे ना की कुठल्याही भक्तामध्ये चांगले गुण नसणारच, काहीतरी विशेष. कारण की आपण सर्व स्वतंत्र जीव आहोत आणि आपली स्वतंत्रता जी आहे ती भगवंताला खूप प्रिय आहे. आणि सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी एक छोटा चांगला गुण असेलच. म्हणून भगवंताला म्हणतात ना जगन्नाथ, म्हणून त्यांचे डोळे असे मोठे मोठे आहेत. का? कारण की त्या मोठ्या डोळ्यांनी ते फक्त आपले सकारात्मक गुण बघतात, आपले चांगले गुण बघतायत, वाईट गुण बघत नाही. आणि जेव्हा आपण कुणाचे वाईट गुण बघतो किंवा निंदा करतो तर त्या व्यक्तीचा तो वाईट गुण माझ्यामध्ये सुद्धा येतो. पूर्वी माझ्याकडे नसेल तो गुण, पण आता मी निंदा केलेली आहे तर तो वाईट गुण माझ्यामध्ये येणार. आणि हा सर्वात मोठा अडथळा आहे आपल्या भक्ती मार्गामध्ये, सर्वात मोठा अडथळा. आणि त्याच्यामुळेच आपण जे आहे कृष्ण प्रेम पासून वंचित आहोत. आज सकाळी सुद्धा मी लेक्चर ऐकत होते महाराजांचं, तर ते अपराधाबद्दल किती बोलत होते महाराज. आणि कुंज विहारी मंदिर मध्ये सुद्धा त्यांनी एक पूर्ण अपराधवरतीच पूर्ण लेक्चर दिलेलं आहे. हो पूर्ण नाही, आठवडाभर नाही, एक आपलं एक सेक्शन त्यांनी घेतलं होतं अपराधांवरती. तर ज्याची बुद्धी शास्त्रामध्ये गुंतलेली असेल तेवढा तो अपराधांकडनं मुक्त होऊन जातो. जेवढं आपण शास्त्र वाचतो तेवढं आपले अपराध कमी होत, अपराध करण्याची जी वृत्ती असते ती कमी होत जाते, धीरे धीरे कम हो जाएगी. का? कारण की शास्त्र आपल्याला ती संकुचित बुद्धी नाही देत, शास्त्र आपल्याला ती विस्तारवाली बुद्धी देतात. शास्त्र गिव्स अस ब्रॉड माइंडेडनेस एंड इट हेल्प्स अस टू कम आउट फ्रॉम आवर नैरो माइंडेडनेस. मतलब क्या है कि हमारी जो छोटी बुद्धी है, हा संकुचित विचार जो आहे, शास्त्र आपल्याला त्याच्यामधनं बाहेर काढतात. कारण की आपण 3 गुणांच्या
प्रभावामध्ये आहोत, तर हा रजोगुण आणि तमोगुणचा गुण आहे की दुसऱ्यांमध्ये आपण काही ना काहीतरी दोष बघत असतो. पण जो व्यक्ती सत्वगुण मध्ये स्थित असतो, स्थित्वे सत्वम प्रसिद्धती, प्रसिद्धती म्हणजे आनंदात असतो. जो सत्वगुण मध्ये स्थित असतो तो नेहमी आनंदात असतो. का? कारण की त्याची जी दृष्टिकोन आहे, एवाम ते आपला काय श्लोक आहे, एवाम दृष्ट्वा आत्मनी ईश्वरे, पहिल्या स्कंदचा दुसऱ्या अध्यायाचा काहीतरी 19 किंवा 20वा श्लोक आहे हा. तर त्याच्यामध्ये म्हणतात की जो कोणी सतोगुण मध्ये स्थित असतो, तर तो व्यक्ती जो आहे तो एक सेकंड, जरा तो श्लोक उघडते. आणि हे ना थोडे जरा माझे खूप फेवरेट श्लोकच आहेत. म्हणजे मी यांना 20-25 वेळा मी एक्सप्लेन करतो, म्हणजे सारखं सारखं माझं खूप चांगलं पाठांतर होऊन जातं. हा, तमोगुण आणि रजोगुणमुळेच. म्हणून आपल्याला तमोगुण आणि रजोगुण वरनं उठायचंय. बघा भगवंत काय म्हणताय ते, थोडे आपले असतात, पण आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्र ध्यानपूर्वक जप करतो ना, तर ते सगळे कर्म जे आहेत छिन्न भिन्न होऊन जातात. हा, करेक्ट. तर आता बघा भगवंत काय म्हणतात की तदा रजस्तम भाव काम लोभातयचे चेता एतर अनाविद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धते. तर जेव्हा म्हणतात ना तदा रजस्तमो भाव, कारण की हे रजोगुण आणि तमोगुण काय करतायत आपल्याला, कारण की रजोगुण आणि तमोगुण असेल तर काम आणि लोभ असेल, काम वासना आणि लोभ असेल. आणि मग आपलं हे जे मन आहे किंवा हृदय जे आहे, तर चेता अनाविद्धम, मग ते जे आहे मुक्त होऊन जातात. कशामधनं? रजोगुण आणि तमोगुण मधनं आणि काम आणि लोभ मधनं. आणि मग आपण कशामध्ये स्थित होतो? आपण जे आहे जेव्हा मुक्त होऊन जातो रजोगुण आणि तमोगुण, मग आपण शुद्ध सत्वगुण मध्ये आपण स्थित होतो. आणि कोणी विचारेल की अच्छा आता मला सत्वगुण तुम्ही सांगितलं खूप छान माताजी, पण मला आता सत्वगुण मध्ये स्थित व्हायचंय. तर कसं स्थित होणार? प्रसिद्धती म्हणजे काय की हा सत्वगुण जो आहे हा नेहमी आपल्याला प्रसन्न मन, नेहमी आनंदात ठेवतो. कारण की जेव्हा आपण भगवद्गीताचा जो 14वा अध्याय आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, सुखे सत्वम सुखे संजायती. तर त्यावेळेस जे आहे जेव्हा कोणी पण सत्वगुण मध्ये स्थित होऊन जातो, म्हणजे ह्या दोघा गुण म्हणजे तमोगुण आणि रजोगुण मधनं पार करून तो सत्वगुण मध्ये पोचतो आणि तिकडे बसून राहतो, म्हणजे तिकडे स्थित होऊन जातो. तर मग ते जे खालचे जे गुण आहेत ना रजोगुण आणि तमोगुण, त्याला खाली खेचत नाही. आता आपल्या बरोबर काय होतंय की सारखा रजोगुण आणि तमोगुण आपल्याला खाली खेचतोय. म्हणून आपण चढायचा आपण विचार करतो, पण अपराध करतो मग परत खाली, किंवा निंदा करतो तर परत खाली. तर म्हणून जे आहे की जेव्हा आपण जे आहे सुखामध्ये है ना, किंवा आनंदात असतो ना, तर मग आपण अगदी पुढे जातो, सुखाने पुढे जातो आणि अगदी स्थितम सत्वे प्रसिद्धती, तर अगदी आनंदाने आपण तिकडे स्थित होतो. असं नाही की अरे पोचलो सतागुण मध्ये, झालं आपलं एकदाच, नाही कंटाळ नाही येत, किंवा असं नाही का बोर नाही होत आपण त्यावेळेस. कारण की सतोगुणचा गुण एक आहे की तो आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रगतीची कडे घेऊन जातोय. सतोगुण आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाते. मग जेव्हा सतोगुणचा पायथा चढतो आपण किंवा पायरी चढतो, तर मग शुद्ध सत्वामध्ये पोहोचायला खूप इझी होऊन जातं, सोपं होऊन जातं आपल्याला. ठीक आहे. तर म्हणून जे आहे जर का कोणी असं नाही का बळ बळ म्हणतो ना भक्ती करत असेल,
की बाबा हा ठीक आहे, आता 16 माळा करायची आहे, किंवा बघा ना कशाला 16 माळा करायची, का आपल्या गुरुनी 16 माळा करायला सांगितली वगैरे. किंवा आपण म्हणतात की मनाने मनाने नाही करत, आपण मनाने काय पण करतो ना, तर ती भक्ती जी आहे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे नाही घेऊन जाते. आणि जी भक्ती आपण आनंदाने करतो, तर ती आपल्याला प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाते. आनंदाने म्हणून आनंदाने माळा करायची, आनंदाने कीर्तन करायचं, आनंदाने वाचायचं, सगळं आनंदाने करायचं. म्हणजे काय की आपण एक हे दाखवतोय, रुची दाखवतोय भगवंतामध्ये, की अरे हा मला भगवंताबद्दल ऐकायचंय, मला भगवंताबद्दल जप करायचंय, मला भगवंताबद्दल काही बोलायचं आहे आनंदाने. असं नाही की आता प्रवचन द्यायला आलो, अरे बापरे फक्त एवढीच लोक, 2च लोक आज आली, जाऊन दे, काहीतरी असंच लपेटून सांगून टाकते. नाही, जरी आपण कुणाला भगवंताबद्दल बोलत आहोत किंवा ऐकत जरी आहोत, तर रुचीने ऐकायचं, म्हणजे असे कान उघडे असायला पाहिजे. तर अजून एक श्लोक मी तुम्हाला सांगते, म्हणजे जरा या श्लोकवरती परत येते. पण हा ना जो आहे तो 1.2.20 नाही, 1.2.19 आहे. 1.2.19, 1.2.20, 1.2.21, ठीक आहे ना, हे असे आहेत. तर एक सेकंड, मी आपलं ते दुसरा श्लोक कुठं गेला, 1.3.44, 1.3.44, त्याचं तात्पर्य जरा वाचूया. ऍक्च्युली मला श्लोक नाही माहितीये, सॉरी, पण त्याचं तात्पर्यमध्ये ना तो जो आहे तो मला खूप नेहमी काय म्हणतात आकर्षित करतो. हा, आता बघा ते काय म्हणतात, भागवतम जर का कोणाला समजायचं आहे, की मी आपले सिक्रेट सांगते, सिक्रेट म्हणजे काय, सिक्रेट काय बोलते हिंदी, रहस्य. किती लोकांना पाहिजे की भागवतम जाणण्याचं रहस्य काय आहे, ते भागवतम मध्येच प्रभुपादांनी दिलेले, मी माझं काय सांगत नाहीये. तर म्हणतात की ज्याच्याकडे शुद्ध मन नसेल, तर तो अगदी एकनिष्ठ होऊन ऐकणार नाही. शुद्ध मन नसेल तर एकनिष्ठ होऊन ऐकणार नाही. आणि जर का त्याचं मन शुद्ध नसेल, तर त्याचे कार्य सुद्धा शुद्ध नसेल. कारण की अशुद्ध मनाने याला ठगायचं, ह्याला लबाडी करायची, खोटं बोलायचं, याला फसवायचं, तर मग आपलं मन शुद्ध नसेल, तर आपले कर्म सुद्धा शुद्ध नसणार. आणि जर का आपले कर्म शुद्ध नसेल, तर आपलं जे खानपान आहे किंवा झोपणे, इटिंग स्लीपिंग है ना, की खाण्यामध्ये सुद्धा आपलं काहीतरी रजोगुण बद्दल, तमोगुण बद्दल जास्त भरलेलं असेल. जरी आपण भक्त आहोत आणि भगवंताला भोग दाखवतोय, पण कितीतरी लोक आजही कितीतरी अशी मिरच्या तळून आंबट आंबट तेलकट कितीतरी खात असतात, हे सगळे रजोगुण तमोगुण. तर जर का आपले खानपान मध्ये रजोगुण आणि तमोगुण असेल, तर आपल्या कार्यांमध्ये सुद्धा रजोगुण तमोगुण असेल. आपल्या कार्यांमध्ये रजोगुण, तर मन सुद्धा रजोगुण तमोगुण मध्ये असेल. आणि ते म्हणतात, पण जर का प्रभुपाद म्हणतात, पण जर का येन केन प्रकारेन कोणी अगदी एकनिष्ठ होऊन श्रीमद भागवतम योग्य व्यक्तीकडनं श्रवण करतील सुरुवात पास नाही, तर म्हणतात की गॅरंटी आहे की तुम्हाला या भागवत, मला बोलताय नाही काटे येत आहेत, की या भागवतम मध्येच तुम्हाला जे आहे भगवंतांचे स्वयं दर्शन होतील. हे प्रभुपादांनी लिहिले, प्रभुपादांना हरिबोल बोलायचंय आपल्याला, है ना. तर हा हा जो पहिला स्कंद, तिसरा अध्याय, 44 श्लोक नंबर आणि लास्टचा पॅराग्राफ आहे तो. जर का तुमच्याकडे मराठी भागवतम असेल, तर अजून चांगलं तुम्ही त्याचा रसास्वादन करू शकता. फर्स्ट 3:44. तर हे काही काही ना असे श्लोक इतके मस्त आहेत ना. अजून एक श्लोक आहे,
काय आहे तो श्लोक? 7:15 7th chapter 15th श्लोक and first. आता बघा, हे सुद्धा खूप इतकं सुरेख आहे ना, म्हणजे हे प्रवादांचे तात्पर्य आहेत. अरे 110 आहे. 10. आता हे प्रल्हाद महाराजचाच प्रसंग आहे. 7वा स्कंद, 10वा अध्याय आणि पहिला श्लोक. ठीक आहे ना. तर ते म्हणतात की जे शुद्ध भक्त असतात, ते प्रभुपादाचं तात्पर्य आहे, मी तेच वाचतेय आणि ते इंग्लिशमध्ये वाचून मराठीमध्ये ट्रान्सलेशन करते. ते म्हणतात की हे जे शुद्ध भक्त आहेत ना, ते अन्य अभिलाषिता शून्यम आहे आणि ते कधीही जे आहेत, जेवढेही भौतिक ऐश्वर आहे त्याच्यावरनं त्यांचे जे डोळे आहेत ना, ते हे नाही होत, काय म्हणतात, वेगळ्या मार्ग, ह्याच लिस्ट तुम्ही रेकॉर्डिंग ऐकून घ्या, वेगळ्या मार्गावरती ते जाणार नाही. पण त्याच्या विपरीत जे आहे, जे काही धन किंवा संपत्ती त्या माणसाकडे आहे आणि जर का त्यांनी ती धन संपत्ती भगवंताच्या सेवामध्ये गुंतवली, तर ते म्हणतात की तो व्यक्ती जो आहे त्याला समजायला पाहिजे की हे सगळे भगवंताचे उपहार आहेत, भेट आहेत. तर म्हणतात की जर का तुम्हाला भौतिक संपत्ती मिळाली आणि तुम्ही त्याचा जर का इंद्र तृप्तीसाठी दुरुपयोग केला, तर समजायचं की हे मायाने दिलेले आहे आपल्याला, आणि माया काय करते, आपल्याला भगवंताकडनं लांब घेऊन जाते. पण जर का हेच भौतिक ऐश्वर्य जर का आपल्याला मिळाले आणि आपण पूर्णपणे आपण भगवंताच्या सेवेमध्ये त्याला गुंतून ठेवले, तर आपल्याला समजायला पाहिजे हे भगवंताने मला उपहार दिलेले आहेत. आणि हे भगवंताने उपहार मला का दिलेले आहेत? जेणेकरून मी माझी भक्ती अजून तीव्र करू, अजून चांगली करू. पण हा जो जो म्हणतात नाही, ह्या लेवलवरती येण्यासाठी ना, आपल्याला शास्त्र, मी परत फिरून फिरून तिकडेच येते, कारण की मला शास्त्रांवरती खूप अडिग विश्वास आहे. मला इतका, आणि मला या 3 पुस्तकांवरतीच विश्वास आहे, मला दुसऱ्या कुठल्याही ग्रंथावरती विश्वास नाही. भगवद्गीता, भागवतम, सीसी आणि चौथा आपल्या प्रभुपाद लीलामृत. तर म्हणतात की हे जे आहे की हे भगवंतांनी आपल्याला जर का भौतिक ऐश्वर्य दिलेले, पैसा दिलेला आहे, घर दिले, पण ते जर का आपण भगवंताच्या सेवेमध्ये आपण वापर केला, तर मग जे आहे आपल्या भक्तीसाठी दिलेलं आहे समजायला पाहिजे. पण ते मिळाल्यानंतर आपण इंद्रतृप्ती नाही करू शकत, नाही करू शकत, नाही करू शकत. हे फक्त भगवंताच्या सेवेमध्ये. जर का आपल्याला घर मिळालेलं आहे, पैसा मिळालेला आहे, आणि मी हे का एवढं कॉन्फिडन्सनी म्हणते आहे, कारण की आपण जे फॉलो करतो तेच आपण बोलतोय. आपण असं नाही की बोलत, हालाकी खूप सारे वस्तू आपण नाही फॉलो करत, पण आपली इच्छा आहे की हे आपण पालन करावे. पुढे कधी ना कधीतरी करावंच लागेल आपल्याला, जर का आपल्याला शुद्ध सत्वावरती यायचं आहे तोपर्यंत तरी. तर म्हणतात की बळ आपल्याला भक्ती नाही करायची. कधी कधी ना आपण खूप 100% आपण भक्ती नाही करत. 100% भक्ती म्हणजे काय, की आपण जे आहे थोडं आपल्या स्वतःला आपण पाठीमागे खेचतो, की अरे फक्त कृष्णच का एवढा आनंद घेत आहेत, मला सुद्धा आनंद घ्यायचा आहे. तर हा प्रकारची जी भक्ती आहे ना, ती आपण ऍक्च्युली आपण जरा पाठीमागे खेचून घेतो, कारण की भगवंताप्रती आपली ईर्ष्या आहे. पण भक्ती इतकी आनंददायक आहे की त्या आनंदामध्ये जेव्हा आपण स्थित होतो, तेव्हाच आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. तर म्हणून मग पुढचा श्लोक म्हणतात, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगत भगवत तत्व विज्ञानम
मुक्त संगस्य जायते. तर काय म्हणतात, एवं प्रसन्न मनसो. जेव्हा आपण भगवंताची भक्तीमध्ये आपण प्रसन्न मनाने जे आहे ना, भगवत भक्ती योगतः. तर काय भक्ती योग आपण काय करतोय, कसं पालन करतोय भक्ती योगाचा, की भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. तर अगदी प्रसन्न मनाने जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा काय होतं, भगवत तत्व विज्ञानम, हे जे भगवताचं तत्व आहे, हे जे विज्ञान आहे, हे जे ज्ञानचं विज्ञान आहे भगवंताबद्दल, तर ते माझ्या हृदयामध्ये प्रज्वलित होणार. भगवत तत्व विज्ञान. तर पहिलं काय करायला पाहिजे, भगवत भक्ती योगत, म्हणजे भक्ती योग जे आहे ते प्रसन्न मनाने करायची आहे. तर जर का प्रसन्न मनाने आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो तेव्हा काय होणार, भक्तीचा उदय होणार माझ्या हृदयामध्ये. आणि जेव्हा हा आध्यात्मिक विज्ञान किंवा ज्ञानचं विज्ञान जो आहे माझ्या हृदयामध्ये उदय होतो, तर मुक्त संगस्य जायते. मला कशामधनं मुक्ती मिळेल, हे जेवढे कण जे म्हणतात ना, जेवढे माझे संघ आहेत, आता संघ कोणाबद्दल बरोबर माझा आहे, रजगुण आणि तमगुण बद्दल बरोबर आहे, तर हे सुद्धा दूर होऊन जातील, पळून जातील. तर याच्या अगोदर मी सांगितलं होतं की आपण मुक्त होऊन जाणार रजोगुण आणि तमोगुण मध्ये. पण इकडे काय सांगितलेलं आहे, इकडे हे सांगतायत की आपण जे आहे, जेव्हा सत्वगुण मध्ये आपण स्थित होऊन जातो, तर आपण आध्यात्मिक जे काही कार्य करत आहोत, नवदा भक्ती जे करत आहोत, ते अगदी एक निष्ठ होऊन करणार. स्टेडी, स्टेडी को क्या बोलते हिंदी में, स्थिरताने आपण भक्ती करणार. आणि मग जेव्हा स्थिरताने भक्ती करणार, तर जेवढे काही कल्मश आहे, रजोगुण तमोगुणचे कल्मश, ते सगळे संघ जे आहेत ते काय होणार, ते जलत. तर आता बघा, इकडं काहीतरी अगदी मस्त एक ड्रामा चाललेला आहे. काय चाललेला आहे की श्रील प्रभुपाद जे आहे आपल्याला शब्द देत आहेत नेहमी, किंवा भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकमध्ये म्हणतात, अर्जुन तू तच शृणू कर, म्हणजे तू ऐक, नीट ऐक. आणि आताही आपण जो श्लोक वाचला पहिल्या स्कंदचे 3रे अध्यायाचं 44, तर म्हणतात ध्यानपूर्वक सुनना आहे, श्रवणम करणं आहे, है ना. तर म्हणतात पुढचा श्लोक आता 21वा श्लोक जे 1.2.21 म्हणतात की मग त्याच्याने काय होणार, खूप ड्रामॅटिक होतंय. भिद्यते हृदयस ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशय शियन्ते चास्य कर्माणि दृष्टा एवन आत्मने ईश्वरे. तर जेव्हा आपण अगदी ना का चांगल्यापणाने आपण काय करतोय, ऐकतो, आपण सतोगुण मध्ये स्थित होतो, आपण स्थिर होऊन जातो, सगळे संघ गेले, मग काय होणार, आपल्या जेवढी काही आपली ग्रंथी आहे, ग्रंथी म्हणजे काय, आसक्ती आहे, भिद्यते, भिद्यते म्हणजे काय, भेदायचं है ना, भेदून ती सगळी ग्रंथी काय करतात, भगवंत उघडतात. आणि सगळी जी ग्रंथी पटापट आपल्या कैचीनी कापून जातात, है ना. कोणाला परिवारची गाठ असते, कोणाला मुलाची असते, कोणाची बायकोची असते, नवऱ्याची असते, नातेवाईकांची असते, कोणाला घराची ग्रंथी असते, कोणाला सोन्याची असते, डायमंडची असते, चांदीची असते, ते सगळे ग्रंथ्या काढतात, कापून टाकतात. आणि आणि कारण की हे ग्रंथी काय करतात ना, आपल्या हृदयाला खूप जकडून ठेवतात. आपलं हृदय आपण अगदी मोकळे मनाने म्हणतो ना, आपण भगवंताची भक्ती नाही करू शकत. तुम्ही बघितलंय कधी कोणी अगदी मोकळ्या मनाने ना अगदी मस्त नाचतोय, है ना. जर का कोणी कथ्थक असेल का भरतनाट्यम असेल, तर असं फास्ट म्युझिक वरती अगदी मोकळ्या मनाने अगदी मग्न होऊन आनंदाने ती का तो नाचतोय, राईट. तर तसंच जे आहे, आपण सुद्धा जे अगदी मोकळ्या मनाने भक्ती करणार, कारण की सगळी ग्रंथी कापली गेलेली आहे ना. आता आपल्याला काय टेन्शन नाही, मुलं बाळा सेटल झाली, हे सगळं सेटल झालं, आता काय निश्चित रूपाने आपण मोकळ्या मनाने आपण जे आहे भक्ती करू शकतात. कारण की हेच जे ग्रंथी आहेत
ते आपल्याला भौतिक जगत मध्ये अटकून लटकून आणि भटकून ठेवतात. पण जेव्हा आपण समजतो भगवंताबद्दल, तर मग आपण जे आहे आपल्या ज्ञानचा प्रकाश होतो. म्हणजे आपल्या हृदयामध्ये ज्ञान दीपेन भासवतात. तर भगवंत तो दिवा घेऊन येतात. जो अंधकार आहे, म्हणून चक्षुदान दिलो जेई जन्मे जन्मे प्रभू सेही. तर हे सगळे जे आसक्ती आहे, जेवढे संशय आहे, ते काय म्हणतात, छिंद्यन्ते सर्व संशय. सगळे संशय जे आहे काय म्हणतात ते असे कापले गेले जातात. आणि म्हणजे कापले तर गेले जातात, पण नष्ट सुद्धा होतात. कधी ते संशय परत येणार नाही की भगवंत आहे की नाही. अरे मी एवढे वर्ष झाले मला माळा करून, आहे की नाही, कोणीतरी बोलणार की नाही माझ्या बरोबर. पण आपल्याला माहिती आहे भगवंत आपल्या बरोबर कित्येक रूपाने बोलत असतात, राईट. तर हा संशय कधीच नाही येणार. काही काही लोकांचं तुम्ही बघा, काहीतरी विपत्ती आली, कष्ट आले, सोडून जातात. आणि किती, फक्त आपले सेकंड जनरेशन नाही, जे परमपूज्य राधानाथ महाराजचे शिष्य आहेत किंवा गोपालकृष्ण गोस्वामी महाराजचे शिष्य आहेत किंवा लोकनाथ स्वामी महाराज ते नाही, प्रभुपादांच्या काळामध्ये सुद्धा प्रभुपादांना सोडून गेलेले आहेत. आणि ते कशामुळे सोडून गेलेले आहेत, ते भगवद्गीतामध्ये जे आहे त्याचा जो हे म्हणतात एक काय आहे त्याला, व्हॉट यू से फॉर इंट्रोडक्शन, भूमिका भूमिका. हा, ते भूमिकामध्ये लिहिलेलं आहे की तो काय श्लोक आहे, एकम शास्त्र देवकी पुत्रम, एक शास्त्र, एक भगवंत, एक जे आहे ते मंत्र ना. तर त्याच्यामुळे एक दिल्लीमध्ये एक माताजी ती प्रभुपादांची शिष्य आहे आणि ती आता दिल्लीमध्ये सेटल झालेली आहे, म्हणजे खूप वर्ष झाली तिला. तर तिकडे ती म्हणतात की जेव्हा प्रभुपादांनी त्यांच्या भूमिकेमध्ये लिहिलेलं आहे सगळे एकम एकम, तर मग कशाला मग हे राधा आणि कृष्ण आहेत. तर तिने एक आपलं नवीन मंदिर सुरू केले तिकडे, जे ज्याच्यामध्ये फक्त जे आहे भगवंत कृष्णच आहे. तिकडे राधा राणी नाही आहे, फक्त भगवंत कृष्ण आहे. आणि जे काही ती बोलेल ना, तर सगळं प्रभुपादांचं कार्य कोट बोलते शब्दानुशब्द. पण राधाराणी बद्दल ते म्हणे भगवद्गीतामध्ये राधाराणी कुठे आहे. तर तिचा तो हे, आणि ती गेली म्हणजे इस्कॉन मधूनच गेली. आणि म्हणून ती म्हणते, तर आपले एक भक्त आहेत, तुम्हाला माहिती असेल, प्रशांत मुकुंद प्रभू. त्यांनी खूप तिला समजवायला प्रयत्न केला, पण ते तिचं अजून काय म्हणजे नाही का ते डोकं तिला पटलं नाही ते तिच्या डोक्यात. की म्हणजे आपण जेव्हा श्रीमद भगवत गीता म्हणतोय, श्रीमद भागवतम म्हणतो है ना, श्री श्री राधा वृंदावन चंद्र म्हणतोय, तर हे जे श्री आहे ती म्हणजे श्री म्हणजे ऐश्वर. पण जे आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे की राधा आणि कृष्ण एकच आहे आणि अन्य नाही आहे, ते दुसरे नाही आहे. तर हे सुद्धा ना तर्क वितर्क आपल्याला करायला येते. शास्त्र वाचणे म्हणजेच आपण जे आहे कुणाला पटवून घेऊ शकतो. जे नाही पटवून घेऊ शकत त्याचं वेगळंच आहे. कारण की ज्याला प्रभुपादांचा संगत मिळाला आणि तो गेला, तर मग त्याचं तर काहीतरी दुर्भाग्यच समजा. तर म्हणतात की छिद्यते, आपले जेवढे संशय आहे ते सगळे नष्ट होऊन जातात. आणि खूप स्वाभाविक आहे की आपली इच्छा किंवा आपले संशय जेव्हा जातात, तर आपण काय करणार, आपण फक्त भगवंताची भक्तीच करणार, भगवंताची सेवाच करणार. आणि त्याच्या पलीकडे आपण काय बघू नाही शकत, भगवंताची सेवा करतोय है ना. तर म्हणतात क्षीयन्ते चास्य कर्माणी. तर चास्य कर्माणी म्हणजे काय, की जेवढे आपले काय म्हणतात कर्मफल जे आहेत है ना, किंवा जे काय आपण कर्मफल कर्म च्या फळांची ज्याच्याप्रती आसक्ती असते ते सगळे थांबतात. आणि म्हणतात दृष्ट्वा एवं आत्मनी ईश्वरे. तर आता हा ड्रामॅटिक काय होतोय, मी म्हटलं ना ड्रामा होतो इकडे, तर ड्रामा काय आहे इकडे, ते म्हणतात की त्या व्यक्तीला दिव्य दृष्टी मिळती आहे है ना. श्री गुरु नाही काय म्हणतात
आपण मंगलाचरण मध्ये काय म्हणतो, ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजना शलाकाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तर आता त्या व्यक्तीला एक दिव्य दृष्टी मिळते, जेणेकरून तो समजतो की माझा आणि भगवंताचा संबंध काय आहे, आणि तो आता भगवंताप्रती आसक्त होऊन जातो. मुलं, बाळ, प्रॉपर्टी, सोनं, नाणं याच्याप्रती त्याची काही आसक्ती नसते. आता त्याची आसक्ती फक्त एकच व्यक्तीकडे असते, आणि ते हे भगवंत च्या प्रती असते. किती चांगलं आहे ना हे सगळं. हा भक्तीचा मार्ग किती अगदी म्हणजे सुरेख आहे की, आणि हे सगळं जे आहे ना ते श्रद्धापासून सुरू होते, आणि आता हे दृष्ट्वा एमन आत्मनी ईश्वरे, तर आता प्रेम पर्यंत पोहोचलेला आहे हा श्लोक. की जेव्हा कुणाला दिव्य दृष्टी मिळते तर त्याला प्रेमच होणार ना, की हा माझा प्रेमी आणि मला याच्याच बरोबर याचीच सेवा करायची आहे. माझा जे परमनंट किंवा शाश्वत संबंध जो आहे फक्त या व्यक्ती बरोबरच आहे, बाकी सगळे जे संबंध आहेत या जन्मीमध्ये असेल किंवा पुढच्या जन्मापर्यंतच असेल, पण माझा जो शाश्वत संबंध आहे तो कुणा बरोबर आहे, तो भगवंत बरोबर आहे. तर आपल्याला आता हे जे आहे समजायचं आहे की म्हणून आपल्याला अपराध नाही करायचा आहे. आता भक्तीचा मार्ग किती सुरेख आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर कशाला आपण कोणाची निंदा करणार? निंदा करणे म्हणजेच रजोगुण तमोगुण मध्ये अडकून राहणे. तर आता आपल्याला काय पाहिजे? कृष्ण प्रेम पाहिजे. मग कशाला निंदा करणार ना आपण ना. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की आपल्याला सहिष्णू असायला पाहिजे, है ना, की जे आहे तरोरपी सहिष्णू ना. पण आपण भक्तांची निंदा जी आहे ते सहन नाही करायची. तर जर का कोणी निंदा करत असेल तर आपल्याला माहिती 3 पर्याय आहे आपल्याकडे. एक तर आपण तर्क वितर्क करून त्याला मात करणे, त्याला हरवणे बोलून, किंवा त्याचा आपण आपला जीवच घेऊन टाका. त्याचा जीव नाही, आपला जीव आहे. माताजीने बोला जीव ले लो, मी जेलमध्ये जाईल. तर आपण आपला जीव देऊन टाकायचा, नाहीतर हे रेकॉर्डिंग चाललेलं आहे. ह्याची क्लिप काढेल आणि मला जेलमध्ये टाकते. किंवा लास्ट सर्वात सोपा पर्याय तोच आहे की ती जागा सोडून निघून जाणे. आजकाल ऍक्च्युली काही पण आपण युट्यूब वरती टाकतो ना, खूप सावधानीने बोलायचं आहे. नाही तर छोटा हा प्रभूजी काय काय आहे ना, की आपण निंदाच नाही करायची. भक्तांची सुद्धा निंदा, कारण की ती सवय जी लागलेली आहे ना आपल्याला, ती सवयच तमोगुणी सवय आहे. निंदा करणे, वाईट बघणे. हा कोणामध्ये वाईट बघणे सुद्धा एक तमोगुणचा म्हणतात ना गुण, तमोगुणचा प्रभाव आहे. तर अभक्तांची सुद्धा निंदा नाही करणे. हा प्रभुपाद म्हणतात की कुणाचा बिझनेस आहे आणि त्यांनी काहीतरी आपला बिझनेस वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं काहीतरी सांगितलं तर ठीक आहे, पण तरी प्रभुपाद म्हणतात की आपण जेव्हा भगवंतावरती पूर्ण विश्वास करतो तर आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरची सुद्धा निंदा करायची गरज नसते. आपल्या मालमध्ये दम असायला पाहिजे. जी चाळणी असते ना छळणी, आपण ती छळणी सांगायची समोर एवढी तरी आपण त्याच्यामध्ये सांगतो. हा हा, ती चांगलं सांगते. ती म्हणते की आपण आहे ना ती चाळणीसारखे आहोत. आपल्यामध्ये एवढे भोक आहेत हा, आणि एवढे भोक असूनही समोरच्याकडे समोरच्याकडे एक सुईची जेवढी छोटस भोक आहे ना, तेवढं भोक आहे. तरी आपण त्याचं ते छोटं भोक बघणार, पण आपल्या चाळणीमध्ये एवढे भोक आहेत ते बघणार नाही आपण. ते ती म्हणते आहे. छान उदाहरण आहे. थँक्यू व्हेरी मच बेटा फॉर गिव्हिंग मी दिस. अच्छा, 21वा आहे धृतीर वैष्णव चिन्हम. म्हणजे आपल्या शरीराला जे आहे ते 12 वैष्णव चिन्हांनी जे आहे ते सुसज्जित करावे. 12 वैष्णव तिलक जे आहेत ना, तर 12 तिलक कुणाला माहिती आहे? ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, वैष्णवी नमः, मधुसूदनाय नमः. हे सगळे जरा थोडे पाठांतर करायला पाहिजे आपण. तुळशी, आपल्याला गळ्यात तुळशी माळ. आज ऍक्च्युली मला लेट त्याच्यामुळे झालं. माझी तुळशी माळ ना रस्त्यामध्ये कुठेतरी पडली आणि मला काहीतरी जाणून झालं ती काहीतरी पडलं आहे.
तर परत शोधण्यात माझा जरा वेळ गेला तो शिवा तिथं ते जरा लूज झालं होतं ते म्हणून. हरे नामाक्षरस्यास्य, तर आपल्या शरीराला जे आहे हरी नामनी जे आहे ते सुसज्जित करावं. काही लोक नाही का इकडे राधे राधे आणि इकडे राधे राधे आणि इकडे राधे राधे आणि इकडे राधे राधे, काही लोक टॅटू वॅटू लावतात वगैरे है ना. तर हा शरीर जे आहे ऍक्च्युली मला स्वतः ते सगळं आवडत नाही. कारण की मी प्रभुपादांना नाही बघितलं करताना, मी राधानाथ महाराजांना नाही बघितलं करताना, मी परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांना नाही बघितलं करताना. तर आपण आपल्या आचार्यांनाच फॉलो करतो. तर इकडे कोणी श्रीकृष्ण लिहिल ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ते करतायत ते चांगलं आहे, ते काही शास्त्र विरोध नाही करत आहे. पण पर्सनली मला नाही आवडत म्हणजे, कारण की आपल्या महाराजांनी कुठं केलं होतं. आपण बघा ना आपले इव्हन भक्ती अशोक वैष्णव महाराजांनी कुठं केलेलं आहे, किंवा लोकनाथ महाराजांनी कुठं केलेलं, कुठलं चिन्हच नाहीये त्यांच्या ह्याच्यात. पण शास्त्रामध्ये लिहिलेलं आणि कोणी करते तर त्याची टीका टिप्पणी सुद्धा न करू, की एवढा मोठा नरसिंह देव ठेवलेलं आहे यांनी, किंवा एवढं मोठं त्यांनी काय वरारूप ठेवलेलं आहे इकडे. काही लोक नाही का इकडे बायवरती किंवा पाठीवरती कोणीतरी असे मोठं नरसिंह देव काढलेले आहेत. हो काढलेले आहेत. माझे जे जिजाजी आहे ना, आय थिंक त्यांच्या या बायावरती काहीतरी हे आहेत, नरसिंह देव आहेत आणि त्याचं नावच उग्र नरसिंह आहे. तर त्यांनी नरसिंह देवचं केलेलं आहे. तर म्हणतात की जे कोणी आपल्या शरीरावरती जे आहे हे सगळे हरिनामानी आहे ना, हे हरिनामाचे नाम अक्षर ने आपल्या गुंतात, तर एक तर जे आहे त्याचं शरीर वैकुंठ सारखं होऊन जातं. तर म्हणून टीका टिप्पणी नाही करायची आपल्याला किंवा निंदा नाही करायची. आणि त्याला यमदूत कधी घ्यायला नाही येणार, कधीच घ्यायलाही नाही येणार. दुसरं की जेव्हा तो त्याचा देह त्याग करणार तर तो सरळ गोलोकमध्ये जाणार आहे. आता कोणी विचारेल की चला मग कशाला हरे कृष्ण महामंत्र करण्याची गरज आहे, है ना, शॉर्टकट मस्त आहे ना. इंसान की फितरत यही है की शॉर्टकट ढूंढेगा. पण मी आत्ताच सांगितलं की जोपर्यंत मन शुद्ध नसेल तर तो आनंदात नसेल. आणि आनंदी मनाने आपण भगवंताची भक्ती करू शकत नाही. आनंदी मनाने आपण भगवंताची भक्ती, तर आपल्यामध्ये कितीतरी अजून ग्रंथी आहेत, ती कशी भेदणार, ती कशी कापणार आपण. तर इकडे जे सांगितलेलं आहे ते अगदी शब्दानुशब्द खरं आहे, की ठीक आहे तो जाईल. पण फ्री मध्ये थोडी ना जाईल, की उद्या तो पूर्ण जग कृष्णाचा फोटो काढेल इकडे तिकडे आणि जाईल शॉर्टकट. आपल्या आचार्यांनी जो मार्ग दिलेला आहे, चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्णाने जो मार्ग दिलेला आहे हरिनाम संकीर्तन, आपण त्याच मार्गाने जाणार आहोत. आपल्याला त्याच मार्गाने जायला पाहिजे. क्या बोलू त्या हा, तर शरीरावरती नव्हे तर हृदयामध्ये घेऊन जायचे ते नाव. कारण की हे नाव वरती सुद्धा काम येणार आहे. शरीर इकडे छिन्न भिन्न होऊन जाणार, जळून जाणार, मातीमध्ये जाणार आहे. पण नाव जे आहे ते आपल्या चित्त मध्ये जे आहे आपण वरती घेऊन जाणार. आणि तिकडे सुद्धा आपल्याला परत नावच घ्यायचं आहे. तिकडे असं नाहीये की चला बाबा आता मी आलो गोलोक मध्ये, तर चला मी आपलं सगळं जे आहे त्यागून आता जर का ज्ञानी. म्हणून बघा ना, जेव्हा सनक सनातन जे आहे जे 4 कुमार आहेत, वैकुंठाचे 7 द्वार, तर त्याला भेदलं त्यांनी, 6 द्वार भेदले. ते 6 द्वार काय आहे, काम क्रोध मद मोह लोभ मद ते भेदले. पण 7व्या द्वारवरती त्यांना एंट्री नाही मिळाली. का? कारण ते ज्ञानी होते, निराकारवादी होते. तर भगवंतांनी जेव्हा येऊन दर्शन दिले आणि म्हणतात ना फक्त तुळशी मकरंद, त्या तुळशीच्या सुगंधानेच फक्त जे आहे ते भगवंताचे भक्त बनले, म्हणजे आकर्षण झालं तुळशीप्रती, भगवंताच्या भक्ताप्रती आकर्षण झालं, म्हणून भगवंताप्रती सुद्धा आकर्षण झालं त्यांचं. तर म्हणून मग त्यांना भगवंताचे दर्शन मिळाले. तर हे जे हरिनाम आहे ते ज्ञानी लोक वरती नाही जाऊ शकत. कोणी ज्ञानी असेल
तर फक्त ब्रह्मज्योतीपर्यंत पोहोचेल, पण तो गोलोकमध्ये त्याला एंट्री नाही मिळणार आहे. का? कारण की त्याचं हृदय अजूनही शुद्ध नाही झालेलं आहे, त्याच्यामध्ये अजूनही काहीतरी अनर्थ आहे. आणि जोपर्यंत त्या अनर्थाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत जे आहे भगवद्धाममध्ये एंट्री नाही मिळू शकत. म्हणून हे जे हरिनाम आहे, माताजी खरंच सांगते, थँक्यू, कुछ हम भी आपसे सीखते है ना, है ना. तर हे हृदयामध्ये आपल्याला नाव घेऊन जायचंय आध्यात्मिक जगतमध्ये, आणि तिकडे सुद्धा आपल्याला नावच घ्यायचं आहे 24 तास. काम करता करता, सेवा करता करता, सारखं स्मरण करत करत. म्हणून तुम्ही बघा, कोणी म्हणेल की आता आपण म्हणत होतो ना की भगवद्गीतामध्ये कुठे आहे राधा राणी, कुठे आहे गोपी? मच्चित्त मतगत प्राण बोधयंता स्म परस्परम कथयंत स्म नित्यम तुष्यंतीच रमंतीच. आणि हे गोप्यांनी एक्झॅक्टली हेच केलेलं आहे. कृष्ण म्हणतायत की मत चित्त मेरे में चित्त लगाया, मत मत चित्त मत गत, मलाच त्यांनी गती मानलेली आहे आणि मलाच सगळं सर्वस्व मानलेलं आहे, आणि सारखं त्यांचं जे चित्त आहे माझ्यामध्येच रमलेलं आहे. तर म्हणून जे आहे हेच हरिनाम वरती सुद्धा काम येणार आहे, कारण की हा जो हरे कृष्ण महामंत्र आलेला आहे, गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन, हा तिकडनं आलेला आहे. का तिकडनं आलेला आहे? कारण की तिकडची लोक वापरत आहे ना हा मंत्र, उच्चारण करत आहे ना. तर परत तिकडे जाण्यासाठी सुद्धा मार्ग तोच आहे. आपला साधन आणि साध्य. साधन म्हणजे काय? जो काही साधन आहे, म्हणजे हरे कृष्ण महामंत्र आहे, जपमाळ आहे किंवा पूजा आरती आहे, ते साधन आहे. पण साध्य म्हणजे काय? आपलं लक्ष, कुठे आपल्याला पोचायचंय आणि कुणाकडे पोचायचंय ते आपलं साध्य म्हणतात, गोल म्हणतो आपण, लक्ष. तर कुणाकडे पोचायचं? भगवंताच्या श्री चरणामध्ये पोचायचं. तर आपलं इकडे सुद्धा साधन साध्य एक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, आणि तिकडे सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम आहे. म्हणजे तिकडे आणि इकडे काही फरक नाहीये. मुक्त संगीत, सॉरी काय म्हणतात, जीवन मुक्त याला म्हणतात, की या जीवनामध्ये, या शरीरामध्ये सुद्धा कोणी जे आहे तो जीवन मुक्त आहे, कारण की तो श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम सारखं करतोय. आणि हे आपले जेवढे महाराज आहेत, आचार्य गण आहेत, ते सगळे जीवनमुक्त आहेत. आपण आता परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांना बघितलं की किती ते म्हणजे झोपेत सुद्धा आरती. एक अजून मी व्हिडिओ पाठवते तुम्हाला, मी ऍक्च्युली माझ्या काउन्सिलिंग ग्रुपवरती पाठवले. महाराज कुठल्या तरी रात्री अगदी लेट काहीतरी प्रोग्राम ना, काहीतरी बाहेर गावावरनं आले होते, आणि सकाळी 4:30च्या आरतीमध्ये दोनदा धडपडले सुद्धा. पण त्यांचे 2 असिस्टंट आहे ना, सारखे त्यांना पकडायला होते पाठीमागे. अशा अशा ते कारण की ती चांदीचं ते दिवा होता ना, पंच आरती, तर तो जरा वजनदार आहे, जड आहे. तर महाराज करता करता असे नाही का पाठीमागे पडणार होते. तर त्याच्या असिस्टंटने त्याला पकडलं. मग थोडं काहीतरी ते हलवत होते, ज्यामध्ये ते तिकडे सुद्धा पडत होते. तर विचार करा, हेच व्यक्ती जीवनमुक्त आहे. हेच यांनाच म्हणतो जीवनमुक्त, की मी जरी माझं शरीर अस्वस्थ असेल, जरी माझं शरीर पूर्णपणे काम नाही करत असेल, तरी भगवंताची भक्ती करणं मी सोडणार नाही आहे. कुछ भी हो जाए, मैं छोडने वाला नाही. हे जे सगळे नियम आहेत ना, आपल्याला म्हणतात ना, हे सगळे अंग आहेत, हे कधी मी सोडणार नाही. तर याला म्हणतात जीवन मुक्त. तुम्ही बघा ना, आता आपले सगळे जेवढे महाराज आहेत ते आता जरा नाही का 70-80 वर परत पोहोचलेले, पण तरी कसे, आता परमपूज्य जयपताका स्वामी महाराजांनाच बघा, व्हीलचेअर वरती असूनही पूर्ण विश्वमध्ये फिरत आहेत. तर कोणी म्हणेल ना की अरे माझं ना शरीर चांगलं नाही, मन नाही चांगलं लागत, तर आज माळा चांगली नाही झाली माझी, तर मला माळा करायचं मन नाहीये. किती लोकांना असं तुम्ही ऐकलं असेल की आज ना त्याला माळा करायचं मन, अरे का मन नाही आहे? हेच जे हरे कृष्ण महामंत्र आहे, हे माझ्या उद्धारासाठी आहे, ही औषधी आहे. आपण कितीतरी जेव्हा जेव्हा डॉक्टर म्हणेल त्याचा त्याग करतो की नाही? की आता कोणाला डायबिटीस असेल तर भात त्यागा, हे त्यागा, ते त्यागा. तर आपण आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी कितीतरी त्याग करतात. आता माझे एक काका आहेत,
त्यांना कॅन्सर झालेले आहे आणि त्यांना ते हे खायची खूप सवय होते, काय म्हणतात त्याला, पान पराग, हा त्या म्हणतात ना. तर त्यांनी सोडलं आता, कारण की झालं त्यांना कॅन्सर. टोटल 100% सोडलं. आता सोडलं की नाही, पहिलं सोडलं असतं तर किती चांगलं झालं असतं. आणि ते माळा करतात आहे, असं नाही की नाही करत आहे, माळा करतायत, पण ते सुटत नाहीये अजून, कारण की 16 माळावरती अजून पोचलेले नाही आहेत. ठीक आहे, पुढचा जन्म आहे त्यांचा चांगला, जरी तरी माळा केली, भगवंताचं नाव दिलं, थोडं मंदिर तिकडे तिकडे डोनेशन देत आहेत, होईल त्यांचा कुणा कुठे पुढच्या जन्मामध्ये उद्धार होईल. पण जेव्हा डॉक्टर म्हणेल, आणि तो डॉक्टर आपला कोणीच नाही लागत, पण त्याच्यावरती आपल्याला विश्वास आहे. पण आपले गुरु, ज्यांनी आपले सगळे पाप घेतलेली आहेत, त्यांच्या शब्दांवरतीच आपल्याला विश्वास नाहीये. तो डॉक्टर जो पहिल्यांदा, जर का आपल्याला काहीतरी झालं असेल, आपण पहिल्यांदा त्या डॉक्टरकडे जातो, त्याच्यावरती अगदी अफाट विश्वास. आपल्याला ट्रेनची इंजिनचे जो बोगी आहे, तो त्या ड्रायव्हरवरती सुद्धा विश्वास आहे, की हे ट्रेन मला वृंदावन पर्यंत घेऊन जाईल, मथुरापर्यंत घेऊन जाईल, है ना. किंवा ज्यांनी मला तिकीट दिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा विश्वास आहे, की याने मला बरोबर वृंदावनचं तिकीट दिलेलं आहे. पण आपल्याला आपल्या गुरुवरती विश्वास नाही आहे, गुरुच्या शब्दांवरती विश्वास नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणजे मी माझं सांगते आहे की माझं दुर्भाग्य आहे की महाराजांच्या शब्दांवरती विश्वास नाही आहे. आणि कधी कधी ऍक्च्युली हा जो प्रवचन मी देते ना, माझ्यासाठीच देत असते, की जेणेकरून मला सारखं, नाही का ते म्हणतात ना, सारखं डोक्यात ठोक 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 करायचं, की नाही, गुरुच्या शब्दांवरती अफाट विश्वास असायला पाहिजे, गुरुच्या शब्दांवरती अफाट विश्वास असायला पाहिजे. आणि त्या अडिंग विश्वासानेच आपण जे आहे भौतिक प्रकृतीला पार करूया. अच्छा, तर आता ते हरे नाम आहे. मग निर्माल्य देशच म्हणजे काय, भगवंताचे जे म्हणतात ना, अ, अ, फुल सुंगायची, किंवा भगवंताची माळ जी आहे ती ग्रहण करायची, किंवा चंदन जे आहे, है ना, भगवंताला जे चंदन जे भगवंताला लावलेले, मग ते ग्रहण करायचं. तर उद्धव जे आहे ते श्रीकृष्णाला एकदा म्हणतात की फक्त जे आहे, आम्ही जर का स्वतःला जे आहे, तुमच्या माळांनी, किंवा जे इतर सकाळी नाही का लावतात, हा, ते, किंवा वस्त्र, किंवा तुमचे जे काय म्हणतात दागिने आहेत, किंवा तुमचं जे महाप्रसाद आहे, है ना, तर म्हणतात की निश्चित रूपने हे सगळं स्वीकारून जे आहेत, आम्ही ही माया शक्तीला पार करू शकतो. ही माया इतकी प्रबळ आहे की माझ्या एकाकी आम्हा नाही मम बल, माझ्यामध्ये एवढी शक्ती नाहीये की ही माया शक्ती ला मी काय म्हणतात जिंकू शकते. पण फक्त तुमचे हे जे महाप्रसाद जे आहे, तुमची घातलेली माळ आहे, किंवा इतर आहे, किंवा तुमचे कपडे आहेत, दागिने आहेत, आणि का, कारण की तुम्ही ह्याला भोगलेलं आहे, आणि आता प्रसाद रूपी जे आहे आम्हाला मिळते. कारण की आपण जेव्हा भगवंतालाही भोग लावतो ना, डाळ भात, त्यांना काहीतरी चांगलं स्पेशल आहे, काहीतरी गोड आहे ना, तर फक्त ते जे आहे ग्रहण करून आपण माया शक्तीला पार करू शकतो. किती शक्तिवान आहे ना. आता कोणी म्हणेल त्याला काय गरज आहे आता हरे कृष्ण महामंत्राची, फक्त भगवंताचा महाप्रसाद खाऊन खाऊन मी येते, रोज इकडे खिचडी उपमा, काय आहे, इडली सांबार, मग अजून काय काय आहे, ती सेवई आहे, तेव्हा दुपारचं जेवण येऊन तेवढंच दोन दोन तीनदा करते, आणि माया मला अजिबात अडू नाही शकत. पण परत मी तेच सांगते ना की माया अडवू नाही शकणार, पण माया शुद्धीकरण नाही करू शकत. हरे कृष्ण महामंत्रच आपल्या मनाचं शुद्धीकरण. कोणी म्हणेल प्राणायाम करतो आम्ही, मन अगदी शांत होऊन जाईल, पण प्राणायाम मन शांत करेल, पण मन शुद्ध नाही करणार. फक्त हरे कृष्ण महामंत्रच मनाला शुद्ध करणार. ठीक आहे. 24वा म्हणतात की भगवंताच्या समोर, म्हणजे भगवंताच्या विग्रहासमोर जे आहे ते काय करते, नृत्य करणे, डान्स करणे. आपण नाही का हरे कृष्ण महामंत्रावरती नृत्य करतो, तर ते म्हणतात की जो कोणी भगवंतासमोर नृत्य करतो दोन्ही हात वरती करून,
उड्या टाकायचे किंवा पाय जे आपल्याला प्रभुपाद स्टेप्स दाखवले ते केलं तर ते म्हणतात त्याचे हजारो हजारो वर्षाचे किंवा जन्माचे जे पाप आहेत जे म्हणत साठवलेले आहेत ते सगळे नष्ट होऊन जातात. पण जर का तुम्ही नाचत असाल आणि हे लोक नाही नाचत आहे तर जे तुम्ही नाचतात ना तर पाप खाली पडतायत आणि जे लोक नाही नाचत त्या नृत्यामध्ये तर ते लोक त्यांचे पाप घेत आहेत. जो नाच रहे हैं उनके पाप झड़ रहे हैं. समझ में आ रहे ना हिंदी. जो नाच रहे हैं उनके पाप झड़ रहे, जो नाच नहीं रहे हैं वो जो नाच रहे उनके पाप ले रहे. म्हणून कीर्तनमध्ये नाचायचं, कीर्तनमध्ये टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवायचं सुद्धा एक खूप वैज्ञानिक हे आहे जर का तुम्हाला माहित असेल तर. एक तर एक्यूप्रेशर पॉइंट आहे पण ये जो मेरी हाथ की लकीरें है वो भी चेंज हो जाती है. माझ्या रेषा चेंज होतात, माझं नशीब चेंज होते. आणि म्हणतात की जेव्हा आपण नृत्य करतो किंवा टाळ्या वाजवतात तर जेवढे पाप आहेत ते सगळे लांब पळून जातात किंवा उड जाते हे असं सांगतात. तर काही लोकांना थोडी लाजबीज वाटते. अरे मी ढोली आहे, मी कसं नाचणार. मी तर नाचते, ढोली का पोली काय पण असो आपण नाचतो, बिनधास्त नाचतो. आणि कोणी कसंही काय बोलेल नाचायला नाहीये तरी आम्ही नाचतो. का कारण की आपल्याला माहिती आणि सी हा एक भौतिक दृष्टिकोन आहे नृत्य करायचा की ठीक आहे मेरे पाप झड जाएंगे. हे आपल्याला थोडं मोटिवेशन मिळतं, थोडं उत्साह मिळतं की चला माझे पाप जे आहेत खाली जातील. पण तुम्ही बघा की हे सगळं भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आहे. जो गूढ रहस्य आहे मी का एक एक माझे जे कर्म करते कशासाठी करते आहे मी फक्त येन केन प्रकारे ना भगवंताला आकर्षित करण्यासाठी करते की चला मी चांगलं काहीतरी. आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी नटी आहे आणि ती नृत्य करते तर हिरो लगेच अट्रॅक्ट होऊन जातो की नाही, आकर्षित होऊन जातो की नाही. आणि मग दोघांमध्ये प्रेम होऊन जातं. बरोबर आहे ना. तिचं नृत्य बघूनच कितीतरी आपण जुने पिक्चर बघितले ना, कोणतरी थिएटरमध्ये मुलगी हिरोईन नाचतीये, खाली पहिल्याच बेंचवरती हिरो बसलेला आहे आणि दोघांचे डोळे मिळतात आणि प्रेम होतं. राईट. तसंच जे आहे जेव्हा आपण भगवंत सॉरी तसंच जे आहे भगवंताच्या समोर जेव्हा आपण नृत्य करतो आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आहे तर भगवंत प्रसन्न होतात. आणि जर का भगवंत प्रसन्न झाले मग आपल्याला अजून काय पाहिजे है ना. हे सगळं आपण बघून येते. कितीतरी आपण मेहनत करतो की मेरे गुरु महाराज की एक हंसी देखने के लिए मैं अपना पूरा जीवन निछावर करने के लिए तैयार हूं. तसंच भगवंताच बरोबर आहे. इकडे आपल्याला गुरु महाराज दिसत आहेत म्हणून आपण उनको हसली. जसं मी बघितलं की माझ्या गुरु महाराजांना बुक डिस्ट्रीब्युशन खूप आवडतं. तर त्यांना जर का फक्त त्यांच्या मुखावरती एक स्माइल बघायची आहे, त्यांना फक्त जाऊन बुक स्कोर सांगायचं की आज महाराज एवढे बुक्स गेले किंवा आज आम्ही एवढे बुक्स केले. हालाकी महाराज पूर्ण वर्ष तर आपल्या बरोबर नसायचे कारण कधी रशिया जायचे कधी अमेरिका जायचे. पण आले आले जर का स्कोर सांगितलं महाराज तुम्ही नव्हते आम्ही एवढे बुक्स केले, लगेच म्हणे कम 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 इन माय रूम, आमच्या रूम मध्ये या, ज्या सगळ्या भक्तांना घेऊन या. तर फक्त ते 1-2-3 मिनिटांची मुलाखतसाठी आम्ही काही करायला तयार होतो. आता तुम्ही बघा आपलं बिर्ला मातोश्री मध्ये ना ड्रामा फेस्टिवल होतो राधानाथ महाराजांच्या जे असतं ते. तर ते काय 2 दिवसाचं असतं ना ड्रामा फेस्टिवल. माहिती तुम्हाला? नाही माहिती तुम्हाला? अय्यो एवढे वर्षापासून नाही माहिती. 30 वर्षापासून ड्रामा फेस्टिवल चाललेला आहे. प्रत्येक वर्षी किंवा नोव्हेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये तो ड्रामा फेस्टिवल असतो. आणि तिकडचे जे भक्त आहे मुंबईची चौपाटीचे भक्त ते 2-2, 3-3 महिन्यापासून त्याची तयारी चाललेली असते त्या ड्रामा फेस्टिवलची. हा तर ते 3 महिने बिचारे असे नाही का गाढवासारखी मेहनत करतात तिकडची चौपाटीचे भक्त. का? फक्त महाराज ड्रामा बघतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरती फक्त एक स्माइल आणण्यासाठी.
फक्त एक हसी लाने के लिए ती 3 महिन्याची मेहनत करायला तयार आहे. कोणी गृहस्थ आहे, कोणी ब्रह्मचारी आहे, कोणी मुलं बाळ आहेत, सगळे एकत्र चाललेले आहेत महाराजांना. आणि मग महाराज सुद्धा खूप आदान प्रदान करतात. महाराज प्रत्येक व्यक्ती बरोबर पाठीमाग बॅक स्टेज वरती येतील. कारण की काही लोक महाराज काय म्हणतात ना, की तुम्हाला ड्रामामध्ये नाही खंबा, पिलर किंवा एक दंडा उभा करूनही जर का करायला मिळेल ना, तरीही ती सेवा आहे आणि मी त्याच्यानेही प्रसन्न आहे. तर सगळे लोक छोटा रोल मिळताना महाराज आम्हाला बघतायत ना, मग महाराजांचे आशीर्वाद मिळाले. तर हा ऍक्च्युली म्हणतात ना, सर्वोच्च उच्च कोटीच्या भक्तांचा भाव आहे की नाही, मला फक्त माझ्या गुरु महाराजांना प्रसन्न करायचंय. ऑफकोर्स मी उच्च कोटी नाहीये प्लीज, कारण की अजूनही मी तमोगुण आणि रजगुण मध्ये खूप अडकलेले. पण आम्ही प्रयत्न करतोय आमच्या गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासाठी. आणि आताही महाराज जर का जरी भगवतधाम गेलेले आहेत गुरु महाराज, तरीही महाराज प्रत्यक्ष रूपाने त्यांच्या वाणीमध्ये आहे. आपल्याला भक्तांच्या माध्यमाने निश्चित रूपाने मला प्रोत्साहन देत आहेत. तर असं वाटतच नाही की महाराज नाही आहे, असं वाटत महाराज आहे. अजूनही दिल्लीमध्ये आहेत, काहीतरी आपलं त्यांचा कार्यक्रम चालले, किंवा रशियामध्ये गेलेले प्रचार करतायत. तर महाराज आता त्यांच्या भक्तांच्या माध्यमाने कार्य करत आहेत. ती जी शक्ती त्यांच्याकडे होती ती सगळी शक्ती त्यांनी ओतलेली आहे त्यांच्या भक्तांमध्ये. तर असं समजायचं नाही की महाराज नाही आहे. वाणी रूपमध्ये आहे, पुस्तकांच्या रूपमध्ये आहे, त्यांच्या विग्रहाच्या रूपमध्ये, सेवेच्या रूपमध्ये. प्रभुपाद जेव्हा गेले ना, तर प्रभुपादांनी सर्वांना उपहार दिलेले आहेत, भरून भरून उपहार दिलेले आहेत. मंदिर दिले, विग्रह दिले, पुस्तकं दिली, कीर्तन दिलं, रथयात्रा दिली, नाना प्रकारचे सगळे त्योहार दिले. कितीतरी भरून भरून प्रभुपादांनी उपहार देऊन गेलेले आहेत. जेणेकरून आपण कोणाला उपहार देतो ना, त्याला उपयोगीचा उपहार असायला पाहिजे. असं नाही की मला जे गरज नव्हती मी त्याला चिटकवलं, है ना, असं नाही करायचं. जो उपहार आपण देतो कोणालाही, तर तो उपयोगी असायला पाहिजे. तर आपल्याला तर किती उपयोगी उपहार प्रभुपादांनी दिलेले आहेत, राईट? की जेणेकरून आपला पूर्ण या जीवनाने जर का पुढचा जन्म सुद्धा आमचा उद्धार आहे. आणि जर याच जीवनमध्ये आपण मुक्त झालो आणि भगवतधाम गेलो, तर जीवन सफळ झालं ना त्या उपहारांनी. तर उपहार सुद्धा ना, प्रभुपादांचा जो मूड आहे ना, म्हणतात ना की इतका असा दिव्य मूड आहे की त्यांनी जे जे कार्य केलेले आहेत, जे जरी त्यांनी कोणाला रागवलेले आहेत तर त्याच्या उद्धारासाठीच रागवलेलं आहे, किंवा स्तुती सुद्धा केलेली आहे तर त्याचा उद्धार झाला. रागवलेला तर तो माणूस आहे ना, अगदी आनंदात होतो की अरे आज प्रभुपादांनी मला रागवलं, बरं झालं, मी तर गाढव होतो. असं प्रभुपादांचे शिष्य म्हणतात. मी तर आय वॉज एन ASS. ऍस म्हणजे गाढव. मी तर गाढव होतो. पण आता आपण काही लोकांचे चमत्कार सुद्धा झालेले आहेत. माळांमध्ये अगदी सिरियस झाले, शास्त्रांमध्ये अगदी सिरियस झाले. ते एक भक्त होते. तर एकदा प्रभुपाद जी आहे, ते काय म्हणतात, कारनी जात होते आणि सिग्नल लागला, तर तो भक्त प्रभुपादांना पुस्तक देतो. त्याला माहित नाही प्रभुपाद आहेत, पुस्तक देतोय. तर ते म्हणतात की तू वाचले काय पुस्तक? ते म्हणे नाही, मी नाही वाचलेलं आहे. काय या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे? मग प्रभुपादांनी येऊन सांगितलं की माझं सर्वात मोठं दुःख हे आहे की मी ज्यांच्यासाठी ही पुस्तकं मी बाहेरच्या लोकांसाठी नाही लिहिलेली आहे, ही पुस्तकं मी माझ्या भक्तांसाठी लिहिलेली आहे. तर तेच होतं. तर ते भक्त मग म्हणतात की त्याच्यानंतर मी पुस्तक वाचणं इतकं सिरियसली घेतलं की मी जोपर्यंत एक पुस्तक कंप्लीट नाही करत तोपर्यंत बाहेर पुस्तक वितरणसाठी जाणार नाही. आणि प्रभुपादांची सगळी पुस्तकं जी आहेत मी वाचून टाकली. तर हे रागवलं प्रभुपादांनी त्याला, तर झाला ना त्याचा उद्धार. किंवा कुणाला प्रोत्साहन दिलं. तर एका लेक्चरमध्ये आहे ना, मी ऐकलं, प्रभुपादांना स्वयं ऐकलं त्या लेक्चरमध्ये, की एक माताजी ना खूप चांगल्या श्लोकाचं उच्चारण करत होती. आता अंग्रेज लोकांना संस्कृत कुठं माहितीये ना, ते काय त्यांना संस्कृतचं काय सुद्धा नाही माहितीये. पण तिने तो श्लोकचा उच्चारण केला आणि प्रभुपादांनी तिला खूप असं म्हणतात की खूप छान तू श्लोक म्हटली.
त्याच लेक्चरमध्ये ते इंग्लिशमध्ये म्हणाले प्रभुपाद. पण त्याच्या अगोदरच एका माताजींना प्रभुपाद रागवलेले होते. प्रभुपादांचं कीर्तन संपलं आणि प्रभुपादांनी विचारलं की आज चरणामृत कोणी बनवलं. तर ते म्हणाले ये माताजीने बनाया. तर म्हणाले पुढच्या वेळेपासून तू चरणामृत नाही बनवणार, दुसऱ्या कोणीला बनवून दे. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, त्या चरणामध्ये तिने साखरच्या ऐवजी मीठ टाकलं होतं. तर ते म्हणाले भगवंताची सेवा, आता विचार करा ना की तुम्ही अभिषेक कोणाचा करताय आणि मिठाचा अभिषेक करताय, कारण की ते तोंडामध्ये सुद्धा जातंय ना भगवंताच्या. तर मिठाचा चरणामृत कसा असू शकतो. तर प्रभुपाद म्हणाले की तू नको बनवू चरणामृत पुढच्या वेळेपासून दुसऱ्या कोणाला बनवणार. आणि त्याच लेक्चरमध्ये त्याच दुसऱ्या माताजींना श्लोक उच्चारण करण्यामुळे त्यांनी महाराजांनी प्रभुपादांनी तिला प्रोत्साहन दिलं. तर गुरुचे जे आशीर्वचन आहे, गुरुचे रागवणे सुद्धा आशीर्वचन आहे. गुरु म्हणजे काय, दीक्षा गुरु किंवा शिक्षा गुरु. ठीक आहे, आता कारण की दीक्षा गुरु आपल्याला जास्त करून भेटत नाही ना, पण शिक्षा गुरुला आपण आठवड्यातनं एकदा भेटतोच ना, काउन्सिल मीटिंग हे आहे ते मंदिरामध्ये तरी भेटतो. तरी जे आपल्याला काय म्हणत असेल ते विचार करायचं, हे दीक्षा गुरुच मला रागवतायत. हे मला जे कोण आहे, जसं आज मी बिचारी हिला रागवले समृद्धीला, तिने मला फोन केला ना, मी तिला परत फोन केला, ती फोन उचलला नाही, मी तिला रागवले. मी म्हणलं अगं तू मला फोन करते, मी तुला लगेच एका सेकंड मध्ये फोन करते आणि तू मला फोन उचलत नाहीये. तर मनामध्ये काही नसतं आपल्या शिक्षा गुरूंचं किंवा दीक्षान गुरूंचं, ते नेहमी आपले शुभचिंतकच आहेत. पण आपण सुधरू आणि आपण एक चांगले भक्त बनू, म्हणून ते आपल्याला जरा थोडंफार आपल्याला जे आहे ते आपली चेष्टा करतात. मग म्हणतात इकडे 25वा म्हणतात की आपल्याला दंडवत करायला पाहिजे भक्तांना किंवा मग जे आहे भगवंताला, है ना. तर हे दंडवत का करायचं, त्याचं एक वैज्ञानिक हे आहे. तर जेव्हा आपण दंडवत करतो ना, तर आपण भगवंताला दंडवत या साईडने करतो ना, उलट्या साईडने करतो ना, आणि उलट्या साईडलाच आपलं हृदय आहे. तर आपण काय म्हणतो, भगवंत माझं हृदय फक्त तुमच्यासाठी आहे. हा आपण त्यांना सिग्नल देतोय, इशारे देते ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एक दूसरे को इशारे देते ना, चलो इधर चलो उधर. तो हम भी भगवान को रोज इशारे देते हैं कि भगवान मेरा हृदय जो है सिर्फ आपके लिए ही है, बाकी किसी के लिए नहीं. हा ऍक्च्युली कुणाला न कळणारा इशारा आहे, पण आतमध्ये आपल्याला माहिती की माझं हृदय कोणासाठी आहे, भगवंतासाठी आहे. मग आपण आपलं जे शीश आहे ना, ते खाली नमवतो है ना, झुकाते हे हम लोग है ना. हे का झुकाते हे, की जेव्हा कुठला मोठे माणूस असतात ना, आता पंतप्रधान मंत्री आले तर आपण काय करतो ना, मान सन्मान देतो ना त्यांना. तर हा जो मानाचा म्हणतात ना, मानाचं काय बोलते, मुद्रा, दंडवत. आपण मानाचा मुद्रा नाही म्हणत, मानाचा दंडवत म्हणतो आपण. हा मान आहे त्यांचा, आणि हा मान जो आपण आपल्याला जाळवून ठेवायचा आहे. नाहीतर काय होणार, आपण दंडवत नाही केलं, आपण बघत, आणि आपल्या खालची जी आपण ज्या लोकांना प्रचार करतोय तर त्यांनाही ती संस्कार नाही मिळणार आहे. जर आईच जर का दंडवत नाही करत भगवंताला, मग मुलं बाळ कुठं दंडवत करतील. म्हणून घरात सुद्धा आपल्याला दंडवत करायला पाहिजे, आपल्या फोटोला किंवा तुळशी महाराणीला, किंवा आपल्या घरात सुद्धा आपल्या आपल्या घरात सुद्धा सगळे भक्तच आहे ना, एखाद्या वेळ आपल्या घरात भक्त आहे, मुलं बाळ आहेत, त्यांनी दंडवत करायला पाहिजे. ते माळा करतायत ना, एक दोन माळा तरी करतायत, तर सगळ्यांनी एकदा तरी एकमेकांना वांछा कल्पतरू भ्रष्ट करायला पाहिजे. मला आठवते आम्ही स्कूलला जाताना आहे ना, मग पप्पा तर नसायचे कारण की ते बॅडमिंटन खेळायला जात होते त्यावेळेस, पण मम्मी असायची. तर मम्मीला पाय पडून जायचे, आणि आले तरी पप्पा नसायचे, पण पप्पा जेव्हाही येईल तेव्हा आम्ही पाय पडायचो. जाताना तर आम्ही झोपलेलो असतो, तर नाही, पण आले तेव्हा मग बरोबर पप्पांना जे आहे ते पाया पडतो किंवा दंडवत करतो त्यांना. आणि मम्मीला सुद्धा, मम्मी बाहेर गेली तरी तिला पाय पडायचे, ती परत आली तरी पाय पडायचे. आणि म्हणून जे आहे, ही जी संस्कार जे आहेत ना, ते जे आहेत ते आम्हाला भक्तीमध्ये आणले, मला असं वाटतं.
नाहीतर आमच्यासारखे उद्दंड माणूस, म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासारखा उद्दंड व्यक्ती कधी भक्तीमध्ये नाही आला. पण मी एका व्यक्तीला वाकले किंवा 2 व्यक्तींना वाकले किंवा आमचे काका आहेत किंवा आजी आहे, आजोबा आहेत, त्यांना वाकले. त्यामुळे तरी त्यांच्या आशीर्वचनाने आम्ही भक्तीमध्ये आलो. तर विचार करा, भगवंत जे सर्वोच्च शुभचिंतक आहे आपले, किंवा ज्यांच्याबरोबर आपलं नातं आहे, तर आपल्याला कितींदा दंडवत करायला पाहिजे त्यांना, येता जाताना. तर आता तर सवय झाली, जाताना भगवानला दंडवत करायचं, येताना घरात. कारण की ते घर मंदिर झालेले ना आता. विग्रह विग्रह आहेत, गुरु महाराजांनी स्थापना केलेली आहे आणि शालिग्राम शिला सुद्धा आहे, तर आता ते मंदिर झालेलं आहे. तर जाताना दंडवत करायचं आणि आले तरी दंडवत करायचं की भाई तुम्ही मालक आहात या घराचे. तरी जर का खूप आतमध्ये खोल नाही शिरलेला आहे हा सिद्धांत, तरी वर्ण वर्ण तरी आपल्याला समजायला पाहिजे की ह्या घराचे जे मालक आहेत ते भगवंतच आहे. तर म्हणून दंडवत करायला पाहिजे. आणि हा, विनम्रता विनम्रता. हा. आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी सुद्धा एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही बघा ना, की जे झाडाला खूप फळं असतात ना, तर ते नेहमी वाकलेलं असतं. तर ते नेहमी विनम्र असतं. वाकणं म्हणजे विनम्रता. आणि जो वागतो ना, तर त्याच्यामध्ये अहंकार नसतो. त्याचा अहंकार गेलेला असतो, कारण की तर त्याला वाटतं की मी सगळ्यांचा दास आहे. मी सगळ्या भक्तांचा. राधानाथ महाराज काय म्हणतात, दास 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 है ना. आणि राधानाथ महाराज चैतन्य महाप्रभूंच जे आहे ते म्हणतात ना, गोपीर भरतूर पदकमले दास दास दास. तर हे दास 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 म्हणजेच भक्तांनाही मनाने दंडवत करायचं. एखाद्या वेळा आपला आता म्हणू शकतो की अरे माताजी आता चिखल आहे, कसं भक्तांना दंडवत करायचं, मनाने दंडवत करा. असं वाटत असेल की आपण कुठंतरी जातोय आणि अरे आपली साडी खराब होईल, धोती खराब होईल, तर मनाने तरी हात जोडून तरी वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू. हा हा, ऋषिकेश मफतलाल. हा हा. का? कारण की राधानाथ महाराज जे आहे त्यांनी ते स्वयं दर्शावून दिलेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी दिलं. जगन्नाथपुरीमध्ये 99 मध्ये होतं का 2000 मध्ये होतं, ती रथयात्रामध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेस. तर महाराज बिंदास ते जगन्नाथपुरीच्या चिखलमध्ये बसून कीर्तन करत होते आणि आम्ही सगळे चिखलमध्ये नृत्य करत होतो त्यावेळेस. तर हे महाराजांनी स्वतःच्या उदाहरणाने प्रस्तुत केलेलं आहे की मी जरीही विश्वगुरु आहे, तरी जगन्नाथच्या समोर मी त्यांचा दासच आहे. हे महाराजांची विनम्रता आहे. तुम्ही बघा. आणि एका वेळेस तर अजून असं केलं होतं की चौपाटीमध्ये जे आहे सगळा महाराजांचा क्लास संपला नाही का, महाराज कीर्तन करतात शेवटी. तर महाराजांनी सगळ्या भक्तांची चरण धुली घेतलेली आहे, स्वतःच्या शिष्यांची चरण धुली घेतलेली आहे. ही महाराजांची विनम्रता आहे. तर जर का आपले गुरुजनच आपल्याला शिकवतात स्वतःच्या उदाहरणाने, तर आपल्याला तर किती वाकायला पाहिजे. तर वाकण्याने ना आपला जो अहंकार आहे ना, तो छिन्न भिन्न होऊन जातो, कम्प्लीट संपू जातो. आपल्याला तो अहंकार राहत नाही की मी काहीतरी महान व्यक्ती. ऍक्च्युली आहे मच्छर, पण आपल्याला वाटतं महान व्यक्ती. मच्छराला कसं असेल, 1 सेकंड मध्ये टुक करून शकतो ना. तर मी सॉरी, मैं ना जब भी मैं बोलती हूँ ना, मैं एक्चुअली अपने आप को इमेजिन करती हूँ कि मैं ही वो व्यक्ति हूँ. किसी को और नहीं बताने के लिए जरूर. मग जे आहे अभ्युत्थानम म्हणजे काय, की जेव्हा भगवंत येत आहेत, तर आपल्याला जे आहे बसलेलं असतो तरी उठायला पाहिजे आणि त्यांना बघायला पाहिजे. काय काय लोक तुम्ही बघा आरतीमध्ये बसलेले असतात, प्रभुपादांची आरती चाललेली असतात. जर का तुम्ही
तुम्हाला ताप आलेला आहे, चक्कर आलेला आहे, तुम्ही बसले तर ठीक आहे. पण जरी एकदा तरी आपण उठून भगवंताला नमस्कार करून बसू शकतो आपण. पण आता बघा रथयात्रा आली, कितीतरी लोक उभे राहिले. राईट, सगळे लोक उभं राहून राहून भगवंताला फुल वर्ण वर्ण काय वर्षा करतायत, दंडवत करतायत, डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. कितीतरी बघितलं ना या जगन्नाथ रथ यात्रामध्ये. वर्ण आहे ना, काहीतरी काय काय जे आता बोलायला काटे येतात. ती एक होती, खूप चांगली म्हातारी बाई होती ती. तिच्या डोळ्यातनं धडधड धडधड असं मी बघतोय वरती. आणि ती रडती आणि ती भगवंताला फुलं अशी काय म्हणतात त्याला, ओवाळती आहे किंवा टाकते भगवंताच्याकडे. आणि कितीतरी पुरुष स्त्री सगळे वर्ण जे आहेत जगन्नाथ बाहेर निघाले. आणि काही लोक तर असे आनंदात झाले, असे दोन हात वरती करून जय जयकार करत होते जगन्नाथाचं. तर म्हणतात की जे भगवंताची पालखी येते, गुरुची पालखी येते. आपल्याला माहिती आहे ना की चैतन्य महाप्रभूच्या वेळी ती एक म्हातारी होती आणि ती भगवंताच्या कंद्यावरती चढून ते भगवंताचे दर्शन घ्यायला चढत होती. किंवा जेव्हा कृष्ण बलराम जे आहे ते मथुरामध्ये आले, तरी सगळे मथुरावासी किती आनंदात होते. किंवा जेव्हा कृष्ण कुरुक्षेत्राच्या मैदानवरनं जिंकून आले आणि द्वारका परत आले, तरी सगळे टेरेसवरनं इकडं तिकडं ना, तो प्रसंग तुम्ही खरंच वाचा. तो बहुतेक 11वा किंवा 12वा अध्याय पहिल्या स्कंदाचा. त्याच्यामध्ये त्या द्वारकाच्या ज्या पटराणी आहे किंवा द्वारकावासी आहे, त्यांनी काय इशाऱ्यांनी भगवंताचं स्वागत केलं, डोळ्यांनी स्वागत केलेलं भगवंताचं. आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचा जो स्वागत आहे ते डोळ्यांनी स्वीकार केलेला आहे. बोले ना, आंखों ही आंखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा. आणि आपला सहारा कृष्णच आहे. बैठे 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 जीने का सहारा मिल गया. तर त्या ज्या द्वारकाच्या पटराणी आहे, तर आता ते लोक डायरेक्टली भगवंताला आलिंगन नाही करू शकत ना, तर त्यांनी मुलं बाळांना पाठवलं, मुलाला पाठवलं, मुलीला पाठवलं. तर जणू काही भगवंत जर का मुलांना आलिंगन करतायत, तर त्यांना असं वाटलं की आम्हालाच आलिंगन करतायत. तो प्रसंग खरंच खूप रोमांचक आहे, तुम्ही वाचायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की अरे कृष्ण काय म्हणजे ना, भगवंत आहेत की लय जबरदस्त भगवंत आहेत ऍक्च्युली. एक सेकंड ना, चला पुढं गेलं. मग म्हणतात की अनुवर्जया. अनुवर्जय म्हणजे काय? भगवंताची पालखी जेव्हा चालते ना, तेव्हा आपल्याला सुद्धा त्या पालखी पाठीमागे चालायला पाहिजे. आपण जगन्नाथ रथयात्रेमध्ये बघितलं की भगवंताचं पालखी निघाला, तिकडनं पहांडीमध्ये होतं. तर पांडीमध्ये आपण कसं भगवंताच्या पाठीमागे भगवंताच्या समोर नृत्य केलं. कितीतरी छोट्या छोट्या मुलींनी खूप छान नृत्य केलं, बघितलं होतं का तुम्ही? आतमध्ये होतं का तुम्ही? हा. तर छोट्या छोट्या मुलींनी किती छान, कोणी भरतनाट्यम केलं आणि कोणी कथ्थक केलं. आणि काही माताजींनी काय नऊवारी घातली होती. किती लोक होते त्या दिवशी नऊवारी घातलेल्या? अरे वा 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 वा, छान 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 छान. तर नऊवारी घालून भगवंताचं स्वागत करतायत. तो दृश्य इतका सुंदर दृश्य होता. आणि ते जे ब्लू ब्लू कुर्त्यामध्ये ते लोक जे ढोल वाजत होते, काय तो दृश्य म्हणजे अजून माझ्या डोळ्यामध्ये तो पूर्ण म्हणजे 3-4 दिवस पर्यंत तो दृश्य डोळ्यामध्ये. आणि तुम्ही लोक ते डान्स सुद्धा करत होता, म्हणजे भगवंत आले आणि पुढे पाठीमागे पुढे पाठीमागे पुढचं पाऊल पण. आणि मग आपली आरती चाललेली आहे. तर हा दृश्य बघून किती आनंद नाही का, की जगतचे नाथ जगन्नाथ आ रहे हैं. आणि कित्येक माताजींनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटलं की जणू भगवंत माझ्याकडेच बघतायत, माझ्याकडेच बघून असं म्हणजे असं चांगलं स्माईल देत आहेत. कितीतरी लोकांनी त्यांचा म्हणा ना साक्षात्कार सांगितला. किंवा जेव्हा भगवंताची पालखी चाललेली असते किंवा रथ चाललेला असतो, रथला खेचायचं. आपण का भगवंताच्या पाठीमागे जातो माहितीये का? की आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोलिया, धाई तव पाठी पाठी, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. कारण की आम्हाला तुमची गरज आहे. भगवंताला आपली गरज नाहीये, पण आपल्याला भगवंताची गरज आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे पळतोय.
हा ऍक्च्युली भाव आहे भगवंताच्या रथयात्रामध्ये, किंवा जसं आपण सकाळी सकाळी नाही का प्रभुपादांची सुद्धा पालखी जाते ना, तर आपण प्रभुपादांच्या पाठीमागं का धावतो ना, की मी तर कंगाल आहे, तुमच्याकडे कृष्ण आहे, तर मी तुमच्या पाठीमागं पळती आहे, की तुम्ही मला कृष्ण प्रेम देऊ शकता, है ना. तर म्हणून हा भाव आहे, हे अंग आहेत भक्तीचे. आणि याच्यामुळे आपली भक्ती जी आहे खूप मुक्कम होऊन जाते, भक्कम होऊन जाते, किंवा अजून काय म्हणतात, त्याला प्रबळशाळी होऊन जाते. तर म्हणतात की हा, मग आता 28वा, जेव्हा आपण मंदिरात जातो किंवा तीर्थस्थळाला जातो, तर म्हणतात की जेव्हा आपण मंदिरात येऊन भगवंताचे दर्शन करतो, तर हा जो भौतिक संसारचा जो समुद्र आहे, हा इतका मोठा समुद्र आहे की याला पार पडणे खूप कठीण आहे. पण जेव्हा दर्शन करतो, तर हा भौतिक संसार आपल्याला गायच्या पुरासारखा वाटतो आपल्याला. थैंक यू थोड़ा जरा फिल इन द ब्लैंक्स करने के लिए, क्योंकि मेरा ना मराठी है अच्छा, मैं ये नहीं बोल रही हूँ, लेकिन मराठी डेली में यूज नहीं कर रहे ना हम लोग, कभी कभी यूज कर रहे हैं. आणि रोज थोडी ना मराठीचे प्रवचन देतोय आम्ही. अच्छा ठीक आहे, कोणाबरोबर भक्तांबरोबर आपण मराठीमध्ये बोलतोय, पण असं एवढं असं प्रबलशाली मराठी नाही आहे, तरी प्रयत्न करतोय. आणि दुसरं, भौतिक संसार वरनं पार होऊ शकतो, पण दुसरं हे सुद्धा आहे की आपल्याला पुन्हा कुठल्याही आईच्या गर्भामध्ये प्रवेश नाही मिळणार. अरे बापरे. एकदा तीर्थस्थळाला गेल्याने वृंदावन, मथुरा, आता आम्ही उडुपीला जाऊन आलो, आपल्या मुलींचा ग्रुप घेऊन. उडुपी किंवा द्वारका किंवा मायापूर किंवा जगन्नाथपुरी, तर ह्या तीर्थस्थळामध्ये जर का आपण गेलो, तर निश्चित रूपमध्ये आपण कुठल्याही आईच्या गर्भमध्ये प्रवेश नाही करणार. मग परिक्रमा करणे, जो कोणी मंदिराची 4 परिक्रमा करतो, त्याला जन्म मृत्यूच्या चक्करमधनं मुक्ती मिळते. तर आपण तुम्ही बघा, भक्ती आश्रय वैष्णव महाराज आहे ना, संसार जेव्हा जसं संपेल ना, तसं लगेच परिक्रमा करायला सुरू करते वृंदावनमध्ये. म्हणजे मी तर त्यावेळेपासून, आणि त्यांच्यामुळे मलाही त्यावेळेस सवय लागली, की मी अशी एकदा थोडी उशिरा आले होते. म्हणजे त्यावेळेस विभावरी शेष संपलं होतं, आणि मी आले आणि मी म्हटलं की प्रभूची परिक्रमा करतायत, तर मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे, मला वाटलं कुठंतरी जात असेल. मला असं वाटलं की एवढी गर्दी बाहेर का आली, म्हणलं कुठंतरी हे लोक जात असेल. बघितलं तर ते लोक परिक्रमाच करतायत. म्हणलं ओ अच्छा, परिक्रमा करतायत. तर मी सुद्धा आतमध्ये दर्शन घेऊन परिक्रमा, मी त्यांना विचारलं, तर ते म्हणाले की परिक्रमा करनी चाहिए, मंगला आरती के टाइम पे परिक्रमा करनी चाहिए. तर मग तिकडनं मलाही सवय लागली परिक्रमा करण्याची, की जसं इकडे संसार दावा संपतो, मी बरोबर परिक्रमा करायला सुरुवात करते. 4 परिक्रमा घेते मी. आणि हरे कृष्ण महामंत्र संपलं, आपली नरसिंह आरती सुरू झाली, तोपर्यंत परिक्रमा आपली संपून जाते. 4 परिक्रमा घेतली की 1 राऊंड संपतो तसं. आणि म्हणतात की परिक्रमा केल्याने काय अजून लाभ आहे आपल्याला. म्हणतात की आपण जेव्हा परिक्रमा करतो मंदिराची, तर भगवंत असंच समजतात की हिनी गंगामध्ये स्नान केलेलं आहे, गंगा में स्नान करने का पुण्य मिलता है, और आपको पूरे ब्रह्मांड में घूमने का पुण्य मिलता है. आपण ती गोष्ट ऐकली होती ना, कार्तिकेय आणि गणपतीची. तर गणपतीने लगेच आईवडिलांनाच परिक्रमा तर झाली, पूर्ण ब्रह्मांडची परिक्रमा झाली. तशीच आपण जेव्हा मंदिराची परिक्रमा करतो, तर पूर्ण जे आहे ब्रह्मांडची परिक्रमा करण्याचं आपल्याला पुण्य मिळतं. आता कोणी म्हणेल माताजी आम्ही खूप लांब राहतो, आता काय करायचं. तर आमच्या घरात सुद्धा आहे, मंदिर आहे ना, तुळशी आहे, तर त्याची परिक्रमा करायची, किंवा एक फोटो ठेवायचा टेबलावरती, परिक्रमा करायची भगवंताची. आहे ना, परिक्रमा करण्याचे तर कितीतरी मार्ग आहेत. हा, गतिस्थाने म्हणजे काय. गतिस्थाने म्हणजे जिकडे जिकडे आपली गती होऊ शकते, त्या स्थानांमध्ये आपल्याला जायचं. वृंदावन, मथुरा, मायापूर, रोज इकडे मंदिरात येऊ शकता आपण, है ना.
हम्म. धामची सुद्धा परिक्रमा सांगितलेली आहे. वृंदावन परिक्रमा, नवदीप परिक्रमा, ती सुद्धा आपण परिक्रमा करू शकतो. ते काय आहे? गौरा माझे सब स्थाने हेरी बो, काय आहे त्याच्यानंतर? म्हणजे गौरांग महाप्रभूंनी ज्या ज्या स्थानमध्ये गेलेले आहेत त्या त्या स्थानमध्ये मलाही जाऊन परिक्रमा करायची आहे. तर आपण जातो ना वृंदावन, मथुरा, मायापूर वगैरे, तर धामला सुद्धा आपण परिक्रमा करू शकतो. मग म्हणतात अर्चनम. अर्चनम म्हणजे काय की कारण की तुम्ही बघा 10व्या स्कंदमध्ये सुदामानी काय सांगितलेलं आहे की जेव्हा कोणी भगवंताची अर्चना करतो तर त्याला काय फळ मिळतं? त्याला ज्ञान योग करण्याचं फळ मिळतं, कर्मयोग, अष्टांग योग, सगळे योग करण्याचं फळ मिळतंय त्याला, भक्ती योग सुद्धा त्याच्यामध्ये, आणि निश्चित रूपमध्ये तो वैकुंठला जाणार. अर्चना म्हणजे काय? भगवंताला अगरबत्ती, दिवा, फूल, चामर हे सगळं, एक आरती तरी करायला पाहिजे आपल्याला घरात. 2-3 नाही तरी एक आरती तरी रोज करायला पाहिजे आपल्याला घरात. तर अर्चनमनी जे आहे, आता बघा ना, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, अर्चनम मध्ये किती मूड होता त्यांचा. नवदा भक्तीमध्ये जर का तुम्ही बघाल तर त्यांनी म्हणतात ना की कुठलाही एक अंग आपण स्ट्रॉंग करतो ना, फिर भी हम पार हो जाते है ना. तर श्रवणम कीर्तनम स्ट्रॉंग केलंच, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी अर्चनमला सुद्धा अजून स्ट्रॉंग केलेलं आहे. अर्चनम सी, महाराजचा जो मूड होता ना तो मॅनेजमेंटचा मूड नव्हता. ते मॅनेजमेंट होते, ठीक आहे, मंदिरांचं उद्घाटन केलं, मंदिर बनवले, हे केलं ते केलं, ब्युरेचे चेअरमॅन होते, सगळं होतं ते, पण त्यांचा पर्सनल मूड म्हणतो ना, पर्सनल भाव जो होता तो विग्रह सेवामध्ये होता. एक होतं तुम्ही दोन्ही जागेला ना तुमचं विभाजन झालेलं आहे, मॅनेजमेंट मध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा. तर आपका झुकाव जो आहे, तुमचं वळण कुठं जास्त आहे, तर त्यांचं वळण जास्त विग्रह सेवामध्ये होतं. काही असो, महाराज स्वतःची जी पर्सनल विग्रह आहेत, गौरनीताई आहे, नरसिंग आहे, नरसिंगदेव आहे किंवा शालिग्राम शिला आहे, त्यांची निश्चित रूपमध्ये रोज, असं नाही, त्यांचे 3-4 असिस्टंट होते ते त्यांच्या इर्द गिर्द फिरत होते, पण कधी हे नाही सांगितलं की चला मी आज जरा कंटाळले, तू चला पूजा करून टाक, नाही. रोज महाराजांनी शरीर काम नव्हतं करत तरी त्यांनी स्वतः विग्रह सेवा केलेली आहे. त्याच्यामध्ये मदत जे त्यांचे असिस्टंट लोक करत होते तर ठीक आहे, पाणी देणे किंवा जर का शालिग्रामला पुसून दिले तर शालिग्रामला त्यांच्या हातात देऊन मग ते शालिग्राम परत त्या जागेला ठेवत होते, ते वेगळं. पण जो लाड करायचा होता, जो पॅम्परिंग जिसको बोलते, क्या बोलते उसको, है ना, ते बरोबर महाराजांनी स्वतः केलेलं आहे. हा, त्यांची बॅगच असायची. तर म्हणतात, आणि आता आहे ना, जेव्हा विग्रह सेवाचं येईल ना, मी खूप एक मोठा लेक्चरच आहे त्याच्यावरती. जे लोक विग्रह सेवा करतात ना ते वेडे होऊन जातात. सॉरी, मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही पोहोचणार, पण ते भगवंता पाठीमाग वेडे होऊन जाते. जे लोक विग्रह सेवा करतील, भगवंत आहे ना तुम्हाला शांत बसून देणार नाही. आपको मतलब बावड़ा कर देंगे, आपको बावला कर देंगे. ऐसे नशा जैसे चढ़ जाता है ना किसी को, किसी व्यक्ति का, वो नशा करवाएंगे आपसे. तो अभी विग्रह सेवा जब आएगा ना, मैं तब बताऊंगी कि क्यों विग्रह सेवा. और विग्रह सेवा प्राय जो है दीक्षा के बाद ही करनी चाहिए. तब तक महाराज कहते हैं, महाराज म्हणतात की फोटो सेवा करा. तुम्ही जर का 5 वर्ष फोटांची चांगली सेवा करली म्हणजे तुम्ही आता योग्य आहात विग्रह सेवा. आता आमच्या काळी हे सगळं काही नव्हतं. आमच्या काळी सरळ आमच्या घरी जगन्नाथ बलदेव सुभद्रा सरळ आले, फोटो सुद्धा फक्त फोटो आला आणि 3-4 महिन्यामध्येच ऍक्च्युली आमचे विग्रह आले, आणि महाराजांनी सरळ अभिषेक केला जगन्नाथ बलदेव सुभद्राचा, आणि आम्हाला भेट देऊन गेले. तर म्हणाले जगे आता याच्याने तुमचा उद्धार आहे. पण तरीही ऍक्च्युली आम्ही सिरियसली नव्हतो घेत. महाराज गेल्यानंतर विग्रह सेवा आता सिरियसली घेतलेली आहे.
तर महाराज काय सांगू गेले, आठवड्यातनं एकदा ड्रेसिंग करा किंवा एकादशी टू एकादशी, 2 ऑप्शन दिले तुम्हाला. आम्ही सांगितलं नाही आठवड्यातनं एकदा करूया. पण तरी कधी कधी असं होतं की 2 आठवड्यानंतरही होत नव्हतं. काय आजारी पडले, काय इकडं प्रीचिंग केलं, हे केलं ते केलं. पण आता असं झालेलं आहे ना, जेव्हा महाराज जेव्हापासून गेलेलं आहे ना, रोज डेली मी आणि हरिभक्ती डेली आम्ही विग्रह सेवा करते. हरिभक्ती राधाकृष्ण करते, उग्र नरसिंह प्रभू, जगन्नाथ बलदेव सुभद्रा, आणि अजून तिला आता सुरू करायचे, तिच्याकडे गौरनीताई मार्बलचे आहेत, तेही सुरू करा. ते आठवड्यातनं एकदा करते. ती म्हणाली आता जरा जानेवारी पासनं तिघांचं एक रोज करायला सुरुवात करणार. ते थोडं थोडं नाही का, आपण हळूहळू पाऊल घेतो ना. जरा काही मोठं करायचं असेल तर, जसं 16 माळा आपण म्हणतो एकदम एकत्र सांगितली तर सगळे पळून जातील, पण आपण काय म्हणतो ना, 2-2 माळा वाढवा, है ना, तसं. तर अर्चना ह्याच्यावरती मी एक पूर्ण खूप अगदी डिटेलमध्ये देईल, आणि ह्याच्यामध्ये खूप सारे उदाहरण सुद्धा देईल भक्तांचे. मग म्हणतात की भगवंताची सेवा करणे, जसं आपण एक राजाची सेवा कशी करतो ना, तशी भगवंताची सुद्धा सेवा करायला पाहिजे. सगळंच ऐश्वर्यवान असायला पाहिजे, बेस्ट बेस्ट सगळं द्यायला पाहिजे, सगळं चांगलं चांगलं भगवंताला द्यायला पाहिजे. चांगली फळं, चांगले कपडे, चांगले दागिने, चांगली फुलमाला, जे काय असेल त्यांचं, जी आरतीचं सामान सुद्धा अगदी चांगलं, चांदी बिंदी. आता आपला स्टँडर्ड इकडे चांदीचा आहे, पण काही मंदिरामध्ये मी सोनं बघितलंय, सोन्याची ताटं, सोन्याची घंटी. दिल्लीमध्ये आहे, सोन्याची घंटी आहे, सोन्याची ताटं आहेत, सगळं सोन्याचं आहे. अभी दिल्ली का अलग ही स्टँडर्ड है अभी अपना, वो हम बोले दिल्ली दिलवालों की है. तर तिकडे भक्त लोक सगळे स्पॉन्सर करत असतात, आणि तिकडे भगवंताला जे कधी कधी दागिने असतात ना, ते सुद्धा सोन्याचे असतात. आपल्या इकडे नाहीये, कारण इकडे जरा भीती आहे चोरी वगैरे जाण्याची म्हणून. तर ते म्हणतात की आपण भगवंताची सेवा कशी करू शकतात, मनानी, शब्दांनी, बुद्धीनी, धननी आणि शरीराने. सॉरी, हा, थँक्यू. शरीराने 5 प्रकाराने आपण भगवंताची सेवा करू शकतो. चला, धन नहीं है तो क्या है, शरीर तो है ना, बुद्धि तो है ना, जबान तो है ना, और फिर क्या है, दे दिया है ना भगवान ने सब कुछ हमको, बस उसी से सेवा करो. गरीब से गरीब व्यक्ती, वो नाही का, वो तो सुद्धा सेवा करू शकतो, किती गरीब असो. सुदामाने काय केलं, फक्त 3 मुठ्ठी चावल, तरी भगवंताने स्वीकार केलं, है ना. मग म्हणतात की परिचार्याच्या म्हणजे काय, छोटे से छोटी सेवा भी कर सकते हो आप. कड़ची हिलाना, पुरी बेलना, है ना, झाडू मारना, भगवंताचे जे भांडी आहेत ते धुणे, है ना. जसे प्रताप रुद्र, त्यांनी काय केलं, भगवंताच्या रथाच्या समोर त्यांनी राजा असून झाडू मारलं त्यांनी, है ना. आणि प्रभुपादांनी सुद्धा काय केलं, प्रभुपादांनी सेवाच्या माध्यमानेच हा पूर्ण आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याची नीव जी आहे ती सेवाच्या माध्यमानेच केलेली आहे. असे 80 समोसे, गुलाबजामुन, 200 गुलाबजामुन असे बनवून बनवून त्यांनी शिष्यांची सेवा केली. म्हणून ते शिष्य जे आहे ते प्रभुपादांच्या प्रती विकले, व दे वर सोल्ड आउट टू प्रभुपाद. मैं आपका गुलाम बन गया. हाँ हाँ, थँक्यू. ये मेरे दिमाग में था लेकिन उड गया. तर जेवण बनवायचे, वाढायचे सुद्धा तेच, आणि हे जेवल्यानंतर ही सगळे उठून जायची, ते बिचारे ताटं सुद्धा तेच धुवायचे. तर प्रभुपादांनी हे नाही सांगितलं मी विश्वगुरु, है ना. तर प्रभुपादांनी दास दास अनुदास काय आहे त्याचा ज्वलंत उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला हे नाही विचार करायला पाहिजे की अरे, कारण की आपण जेव्हा आध्यात्मिक जगतमध्ये जाणार ना, तर आपल्याला कुठलीही सेवा मिळू शकते. त्यावेळेस असं नाही करणार, मेरे को ही क्यों, वो तो वहां पे खाली बैठी हुई है, उसको क्यों नहीं बोला आपने. राधा राणीला असं सांगणार आपण, गोप्यांना असं सांगणार आपण. तर तर म्हणून जे आहे इकडे इतकं दम मारून सेवा करायची की कुठलीही सेवा मिळे आपल्याला. चप्पल रखने की भी सेवा मिलती है, तो भी ले लो. गुरुद्वारामध्ये काय होतं ना,
मोठे मोठे बिझनेसवाले लोक, ते लोक चप्पल उठवून त्या स्टँड मध्ये ठेवत असतात. ते लोक साफ करून बाय राईट राईट साफ करके असं नाही की ते आजकाल तर आपल्या इकडे नाही का एक पिशवी असते नाही, आपण पिशवीमध्ये टाकतो आणि टांगतो आपण, तसं नाही. ते साफ करके अच्छी तरह से वो रख देंगे उधर. आणि त्या बरोबर त्यांना आठवतं की या माणसाची हीच चप्पल आहे, बरोबर त्यांना आठवतं. मी एकदा दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये बघायला गेली की गुरुद्वारा है क्या इतना, गुरु महाराज तारीफ करते सीख लोगों की, तो क्या मी बघितलं. आणि मी बघून छक्क झाले ऍक्च्युली की काय ती लोकांचं आलं. प्रसाद वसाद नाही घेतला तिकडे कारण की आपल्याला ते नाहीतर गुरुद्वारा के प्रति हमारी श्रद्धा बढ़ जाएगी, इस्कॉन से तो बाहर ही हो जाएंगे. पण फक्त जाऊन दृश्य बघून आले मी आणि बघितलं, मी म्हणलं बाबा या लोकांची खूप सेवा भावना आहे. भक्त नसूनही किती सेवा भावना आहे. तर झाडू मारणे, पोछे मारणे, बर्तन धुणे, जेवण बनवणे, कड़ची हलवणे, कितीतरी सेवा आहेत. माझ्या ट्युशन मध्ये आहे ना एक छोटा मुलगा आहे, तर त्याचं नाव स्वराज आहे. इतका गोडू आहे ना तो. आले आले तो काय करणार माहिती का, म्हणजे असं जस्ट नवीनच आहे आले आले ना सगळ्यांची ती चटाईया बिछवणार. मग ते सगळे छोट्या मुलांचे टेबल्स असतात ते टेबल घेणार आणि सगळ्या मुलांची ना एक ठरवलेली जागा आहे. तर ह्याची त्याला माहितीये की याचं टेबल हे आहे, याचं टेबल हे आहे, कारण की सगळ्यांच्या टेबलवरती नाव लिहिलेले आहे. आणि पहिलीमध्ये त्याला थोडं तरी वाचता येतं. ते सगळ्यांची ही सेवा करणार. पहिलीमध्ये मुलगा आहे, नवीनच आहे, तो भक्त कम्युनिटी मधनं नाही आहे. पण मी व्हिडिओ घेतलेले मी पाठवते तुम्हाला. इतका गोडू आहे ना तो आणि असा जिंदा दिल लडका आहे वो, जिंदा दिल. आणि हुशार सुद्धा खूप आहे. तर त्याच्या मम्मीला मी सांगितलं त्याला का लावलेलं तुम्ही ट्युशन मध्ये, इतका हुशार आहे. आणि त्याला सांगितलं ना काही करा ना पटपट 5 मिनिटामध्ये लिहून आणेल. 2 पानं 5 मिनिटामध्ये कसा लिहू शकतो मला तेच माहिती नाही. हँडरायटिंग सुद्धा त्याची चांगली आहे. पण मी तेच म्हणाले की जीवला सेवा करण्याची ती वृत्ती आहे आतमध्ये आणि त्याला सांगावं नाही लागत की तू हे कर. तो स्वतःच चटया अंथरतो, टेबल्स अंथरतो. मग त्या सेवाने जर का माझ्यासारखा एक साधारण मनुष्य प्रसन्न होऊ शकतो, तर भगवंत का नाही प्रसन्न होणार. तर एक नहीं का दिल से दुआ निकलती है ना किसी के लिए, अरे तुम और अच्छा भक्ती करो, तुम और अच्छा करो आगे. तर जेव्हा आपण सेवा करतो तर गुरुजनांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की माझे गुरु तर दिल्लीमध्ये बसलेले आहेत, त्यांना कुठं दिसतात. अरे दृष्टवा एवन आत्मनि ईश्वरे, दिव्य दृष्टि है उनके पास, जिसके माध्यम से वो देख सकते हैं कि मेरा ये शिष्य जो है बहुत अच्छी सेवा कर रहा है. आणि आपला परमात्मा आणि गुरुचे परमात्मामध्ये परफेक्ट कनेक्शन आहे. बरोबर टेलिपथीच्या माध्यमाने सिग्नल जाणारच की ही व्यक्ती खूप चांगली सेवा करते आहे आणि तिकडनं निश्चित रूपमध्ये आशीर्वाद येणार, हे आपल्याला अडिग विश्वास असायला पाहिजे. जरी आपण कधीही आपल्या गुरुशी बोललो सुद्धा नाहीये, आपल्या गुरुनी कधी आपल्याला हरे कृष्ण सुद्धा नाही सांगितलेलं आहे. आता कितीतरी लोक जरा थोडे कंप्लेन करतात मला की आमच्या गुरूंची आमची भेटच नाही झाली, कधी गुरूंची आम्हाला हरे कृष्ण सुद्धा नाही सांगितलं, प्रत्यक्ष रूपाने आमचे गुरूंनी कधी आम्हाला भेटले नाही आहे. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. तुम्हाला त्यांच्या वाणीशी प्रेम आहे ना, तुम्हाला त्यांच्याशी प्रेम आहे ना, तर काही हरकत नाही. गुरुला सगळं करते. ते कोणी म्हणेल ना की मला कसं माहिती की मला माझ्या महाराजांची कृपा मिळालेली आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा झोपून उठताना सकाळी 4 वाजता आणि तुमच्या हातात माळ आहे म्हणून म्हणजेच तुमच्यावरती गुरूंची कृपा आहे. उठल्या उठल्या तुमच्या हातात माळ आहे म्हणजेच गुरुची कृपा आहे. आणि रोज तुम्ही जर का रोज माळा करतायत म्हणजे गुरुची कृपा आहे. किती लोकांना मी जेव्हा भेटते ना मला खूप वाईट वाटतं की अरे काय आहे ना बिचाऱ्यांना नाही भेटायला मिळत वगैरे. पण मग मी त्यांना असं समजवते की गुरुचे आदेशचं पालन करा. तुम्ही निश्चित रूपमध्ये जे आहे तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि तुमच्यासारख्या लोकांना जास्त आशीर्वाद मिळतील. जे लोकांना जे खूप जवळ असतात ना गुरूंची, तर त्यांना कदर किंमत नसते. ते म्हणतात ना सहजता येते. पण जे लोक लांब असतात ना त्यांना गुरुची खूप किंमत असते. आता आमचे गुरु लांब गेले तर आता किंमत झाली.
जेव्हा रोज रोज बघत होते महाराजांना तेव्हा काय किंमत नव्हती. म्हणतात ना की इंग्लिशमध्ये फॅमिलिअरिटी ना का ब्रीड्स कंटेम्पलेशन, की खूप सहजता येते. पण आता लांब गेले आहे म्हणून जरा असं वाटतं की आता काहीतरी सिरियस करावं लागेल, आता काहीतरी गंभीर व्हावं लागेल. आतापर्यंत खूप मजा मस्ती केली दिल्लीमध्ये. महाराज आहे ना ऍक्च्युली तिकडे रोज आम्हाला अशी भेटायचे. मंगला आरती झाली, मग खाली तुळशी आरती केली की महाराज तुळशी आरती करायचे आणि मग एका कोपऱ्याला बसायचे महाराज. आम्ही सगळे जाऊन महाराजांना दंडवत प्रणाम. महाराज एक एक व्यक्ती बरोबरीने अर्धा मिनिट 1 मिनिट आप ठीक हो, आप अच्छे हो, अच्छा आपने क्या किया, तसं एक अर्धा तास त्यांचा तो कार्यक्रम चाललेला असतो. आणि कित्येक भक्त येतात. काही काही भक्त तर 2-2 तास प्रवास करून येतात. जसं आपल्या चौपाटीमध्ये नाही का लोक मीरा रोड वरनं सुद्धा येतात मंगळा आरतीला, महाराज असतील तर, राधानाथ महाराज असतील तर. तसंच जे आहे गुरु महाराजांच्या टाइमला तिकडनं रोज रोज 2-2 तास सुद्धा प्रवास करून येतील महाराजांचा संग घेण्यासाठी. तर म्हणून जे आहे की छोटे से छोटी भी सेवा जो है हम भगवान की कर सकते हैं, है ना. हम्म. तर ठीक आहे, मी जरा इकडे हॉल्ट मारतीये. 31 वरती आपण हॉल्ट केलेला आहे. मध्ये जरा लिहून घेता का? प्रसन्न माता 30 पर्यंत, 31 पर्यंत, 31 पर्यंत आपलं संपलेलं आहे. पुढच्या रविवारी ठेवायचंय ना क्लास? नाही, काहीच नाही कार्यक्रम आहे. काय आहे, 2 ऑगस्ट आमची काउन्सिलर्सची मीटिंग आहे. शांतीपूर प्रभूंचा ऑर्डर आहे. आता एकही क्लास गाळवायचा नाही आणि तो आपण पालन करायचा आहे. आम्ही शांतीपूर प्रभूंचे दास आहोत. नाही नाही, आणि तुम्ही काय सगळ्यांचे शुभचिंतकच आहात ना. नाही, हा पूर्ण कार्यक्रम प्रभूजींनीच सुरू केला होता. मला एकदा भेटले होते सोसायटीमध्ये. ते म्हणाले घेणार का, मी म्हणलं ठीक आहे मी घेते. ते म्हणे पण पूर्ण तुम्हालाच घ्यायचं आहे. तर मी म्हणलं ठीक आहे घेते मी. नाही नाही, मलाही ऑफलाईनच आवडतं प्रभूजी. मलाही ऑफलाईनच आवडतो. मला ऑनलाईन शिकायला सुद्धा आवडत नाही आणि शिकवायला आवडत नाही. पण कधी कधी मजबुरी असते ना ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन मध्ये काही जे बघतं बिचारे, कोणी माझे स्टुडंट आहे ते दुबईमध्ये बसलेले आहेत, कोणी लंडन मध्ये बसलेले, कोणी हैदराबाद मध्ये, कोणी बँगलोर मध्ये बसलेले. नाही, ती भगवंताची ओढ आहे ना. ती भगवंताची ओढ आहे ना. मी काय सांगत होते, हा, मला जरा ते काउन्सिलरचं बघायचं होतं. 1 सेकंड, ऑफिशियल काउन्सिलर मध्ये. पण जरी काउन्सिलरचं असेल ना तरी मी थोडं मिस करू शकते. काय, काही राधेश्याम प्रभू घेणार आहे आमचं. हरे कृष्णा. क्लास संपलेला आहे. शिला प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्णा, हरी बोल. तुमची अटेंडन्स मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, तर ते मी मार्क करून देते त्यांना. आपले महाराज सेम ऐसी टॉपिक को बोल रही है जैसे सीडी, हाँ,